सगळ्यात आधी मेळघाटमध्ये काम करायला तू सुरुवात केलीस, तर तू जेव्हा पहिल्यांदा गेलास तेव्हा मेळघाट कसं होतं? मी रामेश्वर फाड, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातला मी राहणारा. गंगाखेड तालुक्यात एक छोटंसं गाव आहे कोदरी नावाचं. त्या गावाचा अत्यंत माझ्या घरचं अत्यंत भीषण दारिद्र्य. सर्वात महत्त्वाची एक गोष्ट सांगतो की माझी आजी सांगायची की माझा जन्म झाला होता तेव्हा माझी आई रस्त्याच्या कडेला काम करत होती आणि काम करता करता माझ्या आईनं मला जन्म दिलेला आहे. अशा परिस्थितीत मी वाढलेलो आहे. या परिस्थितीतून मी वर शिक्षण घेतलं आणि मी मेळघाटला जायचं का ठरवलं? 1997 जेव्हा धडक मोहीम सुरू झाली तेव्हा माझे मोठे भाऊ पहिल्यांदा मेळघाटला जाऊन आले. 7 दिवस जाऊन आल्यानंतर त्यांनी सांगितलं की मेळघाट फारच वाईट आहे, जिथे की सांगूच शकत नाही असं. आणि 98ला परत तसंच काम करण्यासाठी जेव्हा आव्हान करण्यात आलं तेव्हा मी व्हॉलेंटियर म्हणून तिथं गेलो. आणि मी तिथं राहायचं जेव्हा मला कळलं की इथं आपण राहू शकतो, इथं राहून काम करू शकतो, तर एक पहिला दिवस माझा सांगतो. जेव्हा मी परभणी जिल्ह्यातनं निघालो, अमरावतीला पोहोचलो, अमरावतीहून परतवाड्याला पोहोचलो, परतवाड्याहून मेळघाट म्हणजे आम्ही जिथं काम करतो तो भाग 80 किलोमीटरचा आहे. 80 किलोमीटरला परतवाड्याहून जाण्यासाठी फक्त 5 तास लागतात. त्यात जवळजवळ 50 किलोमीटर डांबरीकरणाचा रस्ता आहे. पुढचे जे जवळजवळ 30 किलोमीटर आहेत त्याला जवळजवळ 2.5 ते 3 तास लागतात. असा रस्ता आहे. त्या रस्त्यानं मी सुरुवातीला काही दिवस पायी पण जायचो. जेव्हा मी पहिल्या दिवशी व्हॉलेंटियरच्या बॅचसोबत जेव्हा मी मेळघाटला गेलो पहिल्या दिवशी, तो दिवस मला आजही आठवतो. 15 जुलै 1998 आम्ही गेलो. रात्री 10:30 वाजता हातरू नावाच्या गावामध्ये आम्ही पोहोचलो. रेस्ट हाऊस होतं. आम्हाला तिथल्या फॉरेस्ट ऑफिसरनं सांगितलं की तुम्हाला रेस्ट हाऊस आम्ही देऊ शकत नाहीत, म्हणून आम्ही रेस्ट हाऊसच्या समोर झोपलोत. 18 जणांची बॅच होती. 18 जणांच्या बॅचमध्ये मी फक्त असा होतो की ज्यानं पहिल्यांदा परभणी जिल्हा सोडला होता आणि बाहेर आलेलो होतो. तर भयंकर जंगल, किर जंगल. जेव्हा आम्ही झोपलो तिथं मला रात्रभर झोप लागत नव्हती. सकाळी 2:30-3 वाजता मला झोप लागले आणि सकाळी 5 वाजता जेव्हा मी सगळेजण उठलो तेव्हा एकच हल्ला मारला होता. आणि आमच्या बाजूनं जेव्हा मला सांगण्यात आलं की आमच्या बाजूनच एक 50 मीटरवर वाघानं एका बकरीला पळवून नेलं होतं. इतका घाबरलो आणि सांगितलं की मी इथं काम करू शकत नाही, शक्यच नाही. मी घरी लगेच परतवाड्याला आलो, फोन केला आणि सांगितलं की मी आता काम करू शकत नाही माझ्या भावांना. तेव्हा माझ्या मोठ्या भावांनी मला सांगितलेली गोष्ट आठवते. माझ्या मोठ्या भावांनी तेव्हा सांगितलं तू काम का करत नाहीस? म्हणजे इथं आदिवासी राहतात आणि खूप जंगल आहे त्याच्यामुळं मी इथे राहू शकत नाही. तेव्हा माझ्या मोठ्या भावांनी मला सांगितलं की आदिवासी कोण आहेत? आदिवासी म्हणजे कोण? तो पण एक माणूसच आहे ना, माणूसच आहे. आणि माणूसच असलं, माणसानं माणसासाठी नाही काम करायचं तर कुणासाठी करायचं? आणि कुणीतरी हे आव्हान स्वीकारायलाच पाहिजे. तू पण नाही म्हणशील, कोणीही नाही म्हणेल, कोणीतरी एखादा माणूस तयार व्हायला पाहिजे ना. आणि एवढं ज्या माणसाला भावाचा एवढा मोठा सपोर्ट असतो, तर मी सांगितलं की ठीक आहे मी काम करायला तयार आहे. आणि तेव्हापासून मग मी मेळघाटचं काम सुरू करायला सुरुवात केली. मेळघाटविषयी मला असे डिटेल काही माहिती नव्हतं. जवळजवळ 2-3 महिने मेळघाटविषयी काय माहीत नाही. मेळघाट म्हणजे एक गाव नाही. मेळघाट म्हणजे धारणी आणि चिखलदरा या 2 तालुक्यांचा 320 गावांचा जो जंगलाचा भाग आहे त्याला मेळघाट असं म्हणतात. त्याची एकूण 4012 स्क्वेअर मीटरचं 4012 किलोमीटरचा स्क्वेअरचा हा सगळा परिसर आहे. त्या भागामध्ये मुख्यतः कोरकू ही जमात राहते आणि जवळजवळ 2,80,000 त्या भागाची लोकसंख्या आहे. आम्ही जेव्हा जातो तेव्हा आम्ही ज्या भागात काम करतो ते मेळघाटातला सगळ्यात अत्यंत दुर्मिळ असा भाग आहे. शमाडो हा रोड आहे. शमाडोपासून पुढं 36 किलोमीटर आणि तिथून 40 गावांचा परिसर म्हणजे मेळघाट. त्या 40 गावांपैकी 28 गावांमध्ये आम्ही काम करतो. मग मधू तू केव्हा जॉईन केलंस? तू रामला कधी भेटलास आणि कसं काय पहिलं मेळघाटातलं तुझं प्रवेश कसा झाला? तसं मी समाजकार्य या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. मुळातच कॉलेज करत असतानाच या क्षेत्राशी, सामाजिक क्षेत्राशी मी निगडीत होतो.
पण जेव्हा पुण्यात मी एका कामासाठी आलो होतो त्याच दिवशी पेपरमध्ये मेळघाट मित्राचं आवाहन सुरू होतं की मेळघाटात जाऊन काम करणारे लोक पाहिजेत आणि आम्हाला गरज आहे की तिथं जाऊन काम करणारे लोक हवेत. नेमका वेळ होता. पुण्यामध्ये मेळघाट मित्राची म्हणजे मैत्रीची दर मंगळवारी 1997 पासून सुरू झालेली दर मंगळवारची संध्याकाळची 6 वाजताची बैठक आजही सुरू आहे. एकही आठवडा कितीही पाऊस असो कितीही ऊन असो काही असो पुण्यामध्ये ती बैठक होतेच. तर त्या बैठकीला मी गेल्यानंतर असे सगळे लोक खाली बसले होते. मी बसलो. माझी ओळख करून दिली की मी असं आलेलो आहोत. मी या समाजकार्य विषयात मी शिक्षण घेतलेलं आहे आणि मेळघाटविषयी थोडी कुतूहल आहे म्हणून ऐकायला आलो. तर मला त्यांनी सांगितलं की ठीक आहे. मग बसली. मीटिंग सुरू झाली. मग विषय त्यांचे सुरू होते की आता 2 मृत्यू झाले मागल्या आठवड्यात. मग त्या घरातले लोक कामासाठी गेले. त्यातलं एक मूल तिकडे बाहेरच मेलं. लय काय चाललंय हे लोक कशासाठी हे करतात सगळं. किती सोपं आहे की जायचं आणि कुठल्या तरी संस्था खूप साऱ्या फंडिंग देणाऱ्या संस्था आहेत. क्राय आहे, युनिसेफ आहे, कपाट होती, अशा कित्येक संस्था काम करणारे आहेत. फंडिंग घ्यायचं सोपं काम होतं. मी सांगितलं लगेच तिथं. म्हणजे मला राहवलं नाही की हे तुम्ही काय करताय. म्हणजे एवढ्या वर्षाचा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही नुसती चर्चा करताय. आपण काय करायचं विचारताय. मला म्हटलं ठीक आहे तू बोलतोच छान पण आपण पुण्यात बोलतोय. तू एकदा मेळघाटला जाऊन ये आणि मग ठरवू काय करायचं ते. म्हणजे तू बोलतेस ते खरं असेल कदाचित की होऊन जाईल की प्रॉब्लेम सुटू शकेल. म्हटलं का नाही मी जाणार. आणि लगेच म्हणजे मी नोव्हेंबर महिन्यात ही मीटिंग अटेंड केली नोव्हेंबरच्या लास्ट वीकमध्ये आणि 15 डिसेंबरला इथून निघालो. बरोबर विनीताताई होत्या. 10 दिवस मी राहणार मेळघाटात बघणार आणि येणार परत व्हॉलंटियर आणि ठरवलं आणि गेलो मेळघाटात. मग काय 10 दिवसात फिरलो. शाळा बघितल्या, गावं बघितली, अनेक गोष्टी म्हणजे लोकांशी बोललो, तिथल्या मुलांना घेऊन आंघोळीला गेलो. 10 दिवसच 10 दिवसात वाटलं की अरे नाही हे काहीतरी खूप वेगळं आहे. बालमृत्यू हा विषय हा नुसता मृत्यू होत आहेत आणि उपचार नाही आहे. मुलांना औषधं मिळत नाहीत एवढ्यापुरता मर्यादित नाही आहे. हा सर्वसमावेशक इंटिग्रेटेड असा खूप मोठा विषय आहे. लोकांच्या जीवनाशी हृदयाशी भिडणारा विषय आहे. ह्या विषयात खूप मोठं काम करावं लागेल. ते खूप शॉर्ट टर्म असं कामच नाही आहे. मुळात लोक खूप अजून पाठीमागं आहेत. त्यांना आपल्या बरोबर आणायला खूप वर्ष लागणार आहेत. आपण इथं काम करूया. मुळातच आरोग्य या विषयात मला थोडंसं जास्त इंटरेस्ट होता की आरोग्य या विषयात जास्त काम करायचं. तर मी ठरवलं की मी इथे येणार काम करायला. सांगितलं आणि 3 जानेवारी 2001 मेळघाटात एंट्री केली. ते तिथं राहण्यासाठीच. क्या बात है. वा. मला तुझं पहिला जो अप्रोच होता तो अगदी लगेच पटला. कारण असं आपल्याला फार वाटत असतं की अडचण कसली असते पैशाची फक्त अडचण असते. बाकी पैसा एकदा हातात आला की कुठलीही कामं पटापट होऊ शकतात. म्हणजे फंडिंग मिळालं की झालं काम. पण तसं नाहीये आणि ते कसं नाहीये ते मला वाटतं त्याच्या गप्पांमधूनच आपल्याला जास्त चांगलं कळेल. चंदू तूही सांग ना तू कसं मेळघाट पर्यंत जाऊन पोहोचलास. खरं तर मी अगोदर बाराखडे दिलचे आणि त्रिमितीचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथं येण्याची आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. आणि माझी मेळघाटची एंट्री खरं तर खूपच विचित्रपणे झालेली आहे. अगदी खरं तर मला पुस्तकं वाचण्याची आणखीन माझं शिक्षण काम करून पूर्ण करण्याची गरज वाटत होती खरं तर. आणि त्या पुस्तक वाचण्यामधूनच मला अशी सवय लागली होती की आपण काय तर लोकांसाठी करायला पाहिजे. पण नक्की काय करायला पाहिजे नक्की माहीत नव्हतं. कसं करायचं काय करायचं किंवा समाजसेवा म्हणजे काय वगैरे काही माहीत नव्हतं. पण वाचनातून एकदा साप्ताहिक सकाळमध्ये एक लेख आला होता की मेळघाटमध्ये असं काहीतरी काम चालतं आहे की काही मुलं तिथे काम करतायत. आणि ते काय काम करतात ते मला थोडंसं वाचलं मी. आणि मला कळलं की हां आपल्याला असं काहीतरी करायचं आहे. हेच असं काहीतरी करायचं आहे असं त्यावेळी जाणवलं मला लगेच. मी थोडंसं त्याविषयी लिहून ठेवलं. माझ्याजवळ लिहून ठेवलं फक्त. अशी एक वेळ आली की मला माझं घर सोडावं लागलं. आणि की मी ते घर सोडल्यानंतर असं ठरवलं की आपण कुठं जायचं. मी ठरवलं की आपण मेळघाटात जायला हवं होतं. कदाचित आपलं ध्येय असावं कदाचित. आणि मी मेळघाटला गेलो. मेळघाटला जातानाच मला माहीत नव्हतं नक्की की मेळघाट मित्र कुठं आहे किंवा चिलाटी हे गाव कुठं आहे काही माहीत नव्हतं. मी पहिल्यांदा चिखलदऱ्यामध्ये गेलो. जाऊन तिथे चौकशी केली मी. तर कोणाला काहीच माहीत नाही चिलाटी काय आहे किंवा मेळघाट मित्र काय वगैरे. मग मी तिथेच बस स्टँड होते जाऊन बस स्टँडवर उभारलो तिथं. तर तिथे 15-20 लोक आले होते. आणि मी त्यांना विचारू लागलो की बाबा मेळघाट कुठे आहे चिलाटी कुठं आहे किंवा मेळघाट मित्र कुठं आहे वगैरे. हे त्यांना विचारल्यावर त्यांनी मला लगेच उत्तर दिलं नाही. थोडं ॲड बघितली त्यांनी. शिकलेला मुलगा तर दिसतोय हातात एक पुस्तकही दिसतंय पण का विचारतोय आपणाला ते मलाही कळलं नाही. ते थोडी घाबरले. रात्री तिथून ते निघून गेले.
रात्री मुक्कामी तिथेच केला बस स्टँडवरतीच. मला एवढं समजलं दुसऱ्या दिवशी आपल्याला बस आहे इथून जाण्यासाठी, चिलाटीला जाण्यासाठी. मी परत बसमध्ये बसलो तिथं दुसऱ्या दिवशी सकाळी. मी निम्या वाटत गेलो, ती माणसं मला परत भेटली. ती माणसं भेटल्यावर तिने मला बघितलं लगेच परत आणखीन. अरे तू फिर से मिला हमको यार, तू कहाँ जा रहा है, सच में बोल रहे, हमने तो यहाँ पर चिकलदरा में पैसे लेने के लिए आए थे, हमको लगा तो चोर है. मैंने बोला आज चोर हो कि मैं कुछ चोर भी नहीं हूँ, मैं सच में मुझे मेलघाट में जाने का, चिलाटी में जाने का है, उनको मिलने का है मुझे जाके. तर मग त्यांनी मला सांगितलं कुठं कसं जायचं वगैरे, मला त्यांनी पोहोचवलं. अशी माझी मेळघाटातली एंट्री झाली. आणि त्यानंतर मग माझं सुरू झालं काम. खरं तर माझं काम असं होतं, खरं तर चंदूची एंट्री अशी झालेली नाही. चंदू आला म्हणजे चंदू असा जॉईन झाला जो की पहिल्यांदा मेळघाटला तो असा आला की एकच ड्रेस, हातामध्ये फक्त पेपरचं एक कात्रण, बॅग नाही, कुठलाही ड्रेस नाही, काही नाही, अशा परिस्थिती आला. आणि मला डायरेक्ट म्हणाला की मला इथं राहायचं आहे आणि काम करायचं आहे, फक्त मला खायला द्या, काही नको, राहायचं इथं. आम्ही त्याला सांगितलं राहायचं ना, तयारी आहे ना, राहा. आणि चंदू राहिला. क्या बात आहे. कारण चंदू शिक्षण घेण्यासाठी पण खूप कष्ट करावे लागले ना. खरं तर तुम्ही तिघांनीही ग्रामीण भागातून शहरात आलेली मुलं आणि पदवीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर जॉबच्या अनेक संधी उपलब्ध असताना आणि घरच्यांनाही आर्थिक गरज आहे, अशी परिस्थिती नाही आहे की बाबा घरी सगळे सुस्थित आहेत आणि मुलगा एखादा गेला कुठे कामावरती तर चालू शकणार नाही, अशा सामाजिक कार्यामध्ये, म्हणजे ज्याला आपल्या भाषेमध्ये लष्कराच्या भाकऱ्या भाजणं आपण म्हणतो, तर त्या लष्करीच्या भाकऱ्यांची गोडी यांच्यासाठी कितीही यांना ती चव आवडणारी असली तरी कुटुंबियांसाठी ते नक्कीच खूप अवघड होतं. कशी रिॲक्शन होती घरच्यांची? म्हणजे तू म्हणालास की तुझ्या बाबतीत भाऊच मोठा सपोर्ट झाला की त्यांनीच अनुमती दिली की जा म्हणून, पण इतरांच्या बाबतीत कसा झाला हा प्रवास? सगळ्यांनीच सांगा या बाबतीत. मला पहिल्यांदा सांगतो की आमचं कुटुंब फार मोठं, आम्ही 6 भाऊ आणि आई वडील. पण माझ्या आई वडिलांनी माझ्या मोठ्या भावाला शिकवलं आणि मोठ्या भावाला शिकवण्यासाठी वडिलांसोबतच नंतरच्या 2 भावांनी, मोठा भाऊ आपला शिकतोय म्हणून हॉटेलमध्ये कामं केली आणि मोठ्या भावाला शिकवलं. आणि मोठ्या भावांना पण कर्तव्य म्हणून नंतर आम्हा 3 भावांना शिकवलं. आमच्या शिक्षणाचा पूर्ण भार उचलला. आणि भावांचं एकच म्हणणं होतं की आपण ज्या परिस्थितीमधनं आलो आहे ती परिस्थिती कधीही विसरायची नाही. लोकांसाठी आपण काम करतोय ना, आपण एक लक्षात ठेवायला पाहिजे, जर मी शिकलो नसतो तर तुम्ही शिकले नसतात. एखादा आदिवासी जर नाही शिकला तर त्याची पूर्ण फॅमिली बरबाद होईल. हेच ठेवून मी समोर आलो. मला घरच्याचा फुल सपोर्ट आहे. माझी बायको, माझ्या एक लग्नाचा फार मोठा किस्सा आहे, आम्हाला ऐकायला आवडेल. लग्नाचा सगळ्यात मोठा किस्सा आहे म्हणजे की सगळ्यांना एक, मी मराठवाड्यातनं आलोय, सगळ्यांना एक उत्सुकता होती आणि मला पण उत्सुकता होती लग्न करायची, सगळ्यांनाच असते. प्रॉब्लेम असा झाला की मी मेळघाटामध्ये राहतो, लाईट नाही आहे, राहायची सोय नाही आहे आणि समाजसेवा करतोय. काय समाजसेवा करतोय म्हणजे काय करतोय, बायकोचं कसं पोट बघणार, पुढं काय जाणार. म्हणून पण माझं एकच म्हणणं होतं की माझी मिसेस शिकलेली असावी, चांगली शिकलेली असावी किंवा जॉब करणारी असावी. लग्नच होत नाही, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, लग्नच होत नव्हतं. शेवटी कारण का माझी एकच आठ होती, मुलगी चांगली शिकलेली पाहिजे. आणि तिनं लग्नाच्या अगोदर तिनं आणि तिच्या वडिलांनी मेळघाट येऊन पाहायचा आणि मी लग्न नोंदणी पद्धतीनं करणार, कुठलाही हुंडा घेणार नाही, 5 पैसे लग्नासाठी खर्च करणार नाही, ही आठ होती. कोणी तयार नव्हतं मेळघाटामध्ये यायला. शेवटी एक मुलगी तयार झाली आणि नंतर तयार झाली ती, तिच्या आई आणि वडिलांना मी आणलं, सगळा मेळघाट दाखवला, त्यांना सांगितलं आणि ते तयार झाले. आणि नंतर मग तिनं डीएड केलं आणि ते आता प्राथमिक शिक्षिका म्हणून माझ्यासोबतच आदिवासी भागामध्ये काम करते. क्या बात. मनीषा ना नाव. खरंच अशा पद्धतीचे ध्येयवेडे असू शकतात, कारण आपण मेळघाट पाहिलेला नाही. मधू, तू आम्हाला सांगू शकशील मेळघाटात एक्झॅक्टली काय अडचणी आहेत? म्हणजे आज तुमच्या फॅमिलीज घेऊन तुम्ही मेळघाटमध्ये नाही राहू शकत, तुम्हा दोघांच्याही फॅमिलीज परतवाड्याला राहतात आणि तिथून तुम्हाला सपोर्ट करतात. आठवड्यातून फक्त एकच दिवस दोघंही घरी जाऊ शकतात. आणि आपल्या डॉक्टर मित्रांशी आपल्याला बोलायचं, पण त्याच्या आधी मेळघाटमध्ये एक्झॅक्टली काय अडचणी आहेत सांगा मग. मेळघाट, रामने थोडीशी प्राथमिक माहिती दिली आहे. खरं तर महाराष्ट्रात असून मेळघाटला आपण खूप तोडलेलं आहे. काय झालं की
मेळघाटमध्ये आदिवासी राहतात, बालमृत्यू होतात आणि कुपोषण होतात, एवढ्या बातम्या आपण रोज वाचतोय आणि विसरून जातो. 1-2 तास आपल्या घरातली वीज गेली तर आपण चिडचिड करतो. मेळघाटात 24 तास वीज नाही, लोड शेडिंग आहे, वीजच नाही. तर असा हा मेळघाट आहे. रामने सांगितलं की सेमाडो हा एक हायवेवरचं गाव आहे. तिथून आम्ही जिथं राहतो तिथं यायला 37 किलोमीटरला यायला 3.5 ते 4 तास लागतात. याच्यावरून तुम्हाला कल्पना आली असेल की रस्ता काय परिस्थितीचा असेल. आणि हा उन्हाळ्यातला किंवा हिवाळ्यातला प्रवास आहे. पावसाळ्यातला प्रवास म्हणजे आम्ही घरून निघालो तर किती दिवसांनी पोहोचणार आहे हे आम्हाला माहिती नसतं. म्हणजे 40 किलोमीटर चालतही आम्ही पोचलेले आहोत. 40 किलोमीटर चालणं हे पुण्या मुंबईतल्या लोकांना इमॅजिन नाही करणार आहेत. बरोबर आहे. तर असा हा मेळघाट आहे. दुसरं असं की आरोग्याच्या सोयी आहेत. सरकारने एवढं मोठं उभं करून ठेवलं आहे तिथे, पण पोचत नाही लोकांपर्यंत. ही सगळी भ्रष्टाचारी सिस्टीम आहे आपली. खूप वाईट आहे. शिक्षणाची परिस्थिती खूप वाईट आहे. मला वाटतं राम माझ्यापेक्षा अजून काही गोष्टी सांगेल, कारण माझ्या अगोदर होता तो तिथे. की अगदी सुरुवातीची परिस्थिती आहे ती रामला सगळ्यात चांगली सांगता येईल. राम, सुरुवातीला जेव्हा मी मेळघाटला गेल्यानंतर जवळजवळ 2 महिने मला एकच प्रश्न सतावत होता. मी कोणत्याही आदिवासीच्या घरी जायचो, कुणालाही बोलायचा प्रयत्न करायचा, कोणीही माणूस बोलायला तयार होता. एकच शब्द बोलायचा, निघून जायचे घरामध्ये. घराला रस्ता नव्हता, एकच रस्ता, पाठीमागं जायचे, शेतात जायचे. कोणीही बोलायला तयार नव्हतं. कळतच नव्हतं आपण त्यांच्यासाठी आलो आहे, त्यांच्यासाठी काम करायचं आपल्याला, पण कोणीही बोलायला तयार नाही. ग्रुपला गेलो, घरी बोलायला गेलो, 2-4 शब्द बोलायचे, परत जायचे. कळत नव्हतं काय झालं. एका दिवशी असेच संध्याकाळच्या वेळी 4-5 वाजण्याच्या वेळी मी नदीच्या किनाऱ्यावर गेलो आणि बसलो होतो. असंच मी आणि आणखीन एक जण बसलो होतो सहज. तर तिथं एक म्हातारा जनावरं चारून येत होता. येता तो म्हातारा पण तिथंच होता. आम्हाला बघितला आणि म्हणला, राम राम बाबा. मी पण त्याला म्हणलं राम राम बाबा. तर बसला माझ्यासोबत तो. तर मग तो जरा बोलायला लागला, कहाँ से आहे क्या नाही एवढं. तर त्या बाबाला मी एक प्रश्न विचारला. त्याला मी विचारलं, बाबा यहाँ के लोग हम इतने दूर से तुम्हारे लोगों के लिए काम करने के लिए आए, यहाँ के लोग हमसे कुछ भी नहीं बात करते हैं, क्या प्रॉब्लम है? अब 2 महीने हो गए हमको, कोई भी बात नहीं करता, कोई आता नहीं हमारी तरफ, हम ही तुम्हारी तरफ तो कोई बोलता ही नाही. त्यानं मला सांगितलेली गोष्ट मला आजही आठवते आणि त्या गोष्टीतनंच मला वाटतंय मला पुढं राहायला प्रेरणा मिळाली आणि मी राहू शकलो आणि तिथं काम करू शकलो. ती गोष्ट अशी आहे, त्यानं मला सांगितलं, बेटा मुझे नहीं मालूम तू कौन है क्या नहीं, मगर हमने यहाँ से लोगों ने पहला शर्ट पैंट पहला वाला आदमी देखा, एक तो गोरे लोग देखा, और उसके बाद में फॉरेस्ट का आदमी शर्ट पैंट पहला वाला यही लोग देखा, दूसरा कोई भी लोगों को हमने नहीं देखा. तर नंतर मी म्हणलं, हां क्यों नहीं देखा अशा माणसांना. तर नाही देखा. मग मी सांगितलं क्यों नहीं देखा. तर त्यांनी मला सांगितलं, यहाँ के जो जांगडी लोग है ना, जांगडी म्हणजे काय? जांगडी म्हणजे ज्यानं पूर्ण शर्ट पॅन्ट घातलेला असा माणूस, त्यांनी पहिला माणूस पाहिला तो म्हणजे फॉरेस्टचा. अच्छा, त्याला ते जांगडी म्हणतात. जांगडी म्हणतात. बरं. पूर्ण शर्ट पॅन्ट घातलेला माणूस म्हणजे जांगडी. या जांगडीनं त्यांच्यावर इतके अन्याय आणि अत्याचार केले की समोर जर वाघ आला तर ते बिलकुल घाबरणार नाहीत, वाघाशी मुकाबला करतील. पण जांगडी समोर दिसला ना पळून जातील. आणि त्यांनी मला सांगितलं, तुम भी जांगड़ी है ना, हमको क्या मालूम तुम्हारे लिए काम करने क्या है, तुम भी जांगड़ी है, इसके लिए हम कोई नहीं आते. त्याला मी त्याचं उत्तर विचारलं की फिर हम कैसे मिले लोगों को, कैसी क्या बात करने गए. त्यानं मला सांगितलं कि बोले तुम ऐसा काम करो, हम रोज शाम को हमारे गाँव में फगनाए गाते, फगनाए शाम के टाइम में. आणि फगनाए मग और जब फगनाई गाते हैं ना, तब तुम वहाँ फगनाई के पास आना, वहाँ बहुत सारे लोग रहते हैं, और रोज अगर फगनाई गाने के लिए तुम आएंगे तो हमको पता चलेगा कि तुम हमारे लिए जांगडी नहीं है, जांगडी नाही आहे की तुम हमारे लिए काम करने के लिए आया है असं वाटेल. आणि तेव्हापासून मग मी रोज त्यांच्या फगनाईला जायचो, त्यांच्या कार्यक्रमात भाग घ्यायला जातो, इकडं जायचो तिकडं जायचो, फिरायला लागलो. तेव्हा त्यांच्यात एक असं एक आमचं एक अटूट नातं तयार झालं की आज मी जर कुठं पायी जात असेल तर लगेच 5 जण म्हणतात की सर रुको हम आते तुम्हारे साथ. हे सुरुवातीचे दिवस. क्या बात आहे. म्हणजे
ज्यांच्यासाठी काम करायचं त्यांचा विश्वास आधी संपादन करायचा. आपण दुसऱ्यासाठी 2 गोष्टी चांगल्या केल्या तर लगेच आपली अपेक्षा असते की त्यांनी आपल्याला सलाम ठोकावा. इथे मात्र त्यांच्यासाठी 2-2 महिने राहून त्यांच्याशी बोलायला सुद्धा साधा इतका वेळ लागतोय. मला डॉक्टरांकडे वळायचंय. असं काय झालं की आपण या अशा ठिकाणी जाऊन, म्हणजे जिथल्या पेशंट्सची आपल्याला भाषाही कळत नाही, त्या पेशंट्समध्ये जाऊन काम करावं असं मुळात का वाटलं? ॲक्च्युली जसं चंदूभाऊ बोलले की काहीतरी करायचं आयुष्यात, असंच काहीतरी करायचं आहे, असं पुस्तकं वाचून त्यांना वाटलं. तसंच माझंही आहे. लहानपणापासून पुस्तकं, गोष्टी, कथा वगैरे, राजांच्या एक चांगला राजा होता आणि त्यांनी चांगलं काम केलं आणि राजा राणी सुखी राहिले वगैरे, ह्या गोष्टी बऱ्याच वाचल्या आहेत. पण असंच ते मनात कुठेतरी बिंबत गेलं की आपल्यालाही असं कुठेतरी करायचं आहे. कॉलेजमध्ये मी सांगलीमध्ये शिकलो आहे, मूळचा चंद्रपूरचा. तर कॉलेजमध्ये असतानासुद्धा काही प्रयत्न केले की कुठे असं काम करता येईल. लॉयन्स नबचं काम केलं पण ते होऊ शकलं नाही, किंवा बरेच काम करण्याचे प्रयत्न केले. पण असं कॉन्क्रीट एक स्टेज मिळत नव्हतं जिथे मला आणि एवढा कॉन्फिडन्स होता की स्वतःहून काही काम करू शकेल. पण मेळघाट मित्र आणि मैत्री यांची धडक मोहीम आहे, त्याबद्दल 2005-06 या 6-7 यावेळेस माहिती पडली आणि मग लगेच होकार दिला त्यासाठी. कारण मला वाटलं की कुठेतरी आपण जाऊन हे काम करू शकतो आणि हे स्टेज मिळतं आहे आपल्याला, त्यानिमित्तानेच तेवढ्या ओळख्या वाढतील आणि आपल्याला असं काम मिळू शकतं. मग आम्ही धडक मोहिमेला आमची 27 लोकांची बॅच होती. आम्ही आलो, 10 दिवस यांचं आयुष्य बघितलं, ते काही प्रॉब्लेम्स होते ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे डायरेक्टली जाऊन ट्रीटमेंट वगैरे देण्याच्या भानगडीत न पडता, तेव्हा मी 3rd इयरमध्ये होतो, ट्रीटमेंट वगैरे तेवढं काही जास्त समजत नव्हतं. पण जे बेसिक ट्रीटमेंट आहे, निमोनिया, डायरिया वगैरे, ORS साधं, हे या गोष्टी त्यांना समजून सांगायचो. आणि 10 दिवस आम्ही निवांत होतो आणि त्याच्यानंतर आम्ही परत यायला निघालो. पण परतीच्या वेळी आमची जी बस होती त्याला एक मोठा अपघात झाला होता आणि आमची 27 लोकांची बॅच होती, पण आमचे 2 डॉक्टर्स त्याच्यात गेले होते. तर तो फार मोठा धक्का होता आमच्या सगळ्यांसाठी. आणि त्या इन्सिडेंटमुळे आम्ही सगळी टीम जी मेळघाटची होती आमची, आम्ही खूप एकमेकांना आम्हाला सांभाळावं लागलं. अकोल्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये सगळे भरती होते, आम्हीच एकमेकांना सांभाळलं होतं आणि रिलेशन तेव्हा जे डेव्हलप झालं ते आजही तेवढंच डेव्हलप्ड आहे. बाकीचे बॅचेस तर मला माहिती आहे, पण आमची बॅच आजही त्याच प्रमाणात गेट टुगेदर करते, त्याच प्रमाणात भेटते. आणि त्याच्यानंतर प्रत्येक सुट्ट्या घरी न जाता मी मेळघाटात यायचो, CC ग्रुपसोबत यायचो आणि चंदूभाऊ चिलाटीला असायचे, चंदूभाऊ मधो, त्यांच्याकडे भेटायला यायचो. त्याच्यानंतर जेव्हा कॉलेज संपलं, इंटर्नशिप नंतर आम्हाला बॉन्ड असतो 1 वर्षाचा. जे कोणी गव्हर्मेंट कॉलेजमध्ये शिकतात त्यांना 1 वर्ष रुरल करावं लागतं. बरेचसे लोक ते बॉन्ड तोडतात, पण मला वाटलं की ते बॉन्ड करावं आणि बेस्ट वे होतं कुठे करायचं तर मेळघाट. दुसरा काही ऑप्शनच नव्हता माझ्यासमोर, कारण तिथली संस्कृती, तिथे लोक वगैरे मी जाणून होतो आणि जिथे खरंच गरज आहे तिथे मला वाटलं की ऑलरेडी मेळघाटशी बॉन्ड झालेला होता, त्याच्या आधीच झालेला होता. त्याच्यामुळे मुद्दामून मेळघाट मागून घेतलं आणि आता मजेत आहे. वा, मेळघाटात मजेत असणारा डॉक्टर. पण तो कशा पद्धतीने मजेत यायचं एक साधं उदाहरण द्यायचं तर, एखाद्या बाईला त्याला जर हॉस्पिटलमध्ये आणायचं असेल तर तिच्या घरी त्याला 3 दिवस मुक्काम ठोकावा लागतो आणि तिला कन्व्हिन्स करावं लागतं की तुला डॉक्टरकडे जायची गरज आहे आणि मी डॉक्टर आहे आणि माझ्याबरोबर हॉस्पिटलला चल. एवढी मेहनत त्याच्या या डॉक्टरकीमध्ये आहे. डॉक्टर वैभव, तुमचा अनुभव कसा आहे? माझं गाव मूळ नाशिक. नाशिकला 12वीपर्यंत शिकलो आणि त्यानंतर मग MBBSसाठी पुण्यामध्ये आलो, BJ मेडिकल कॉलेजमध्ये. चांगलं काहीतरी करायचं हे बऱ्याच अंशी मनात होतं, पण त्याला योग्य दिशा वळण नव्हतं. ज्यावेळेस BJ मेडिकलमध्ये आलो त्यावेळेस डॉक्टर अभय बंग यांनी एक निर्माण नावाची शिबिर मालिका सुरू केली आहे. त्याच्यामध्ये मला संधी भेटली आणि ह्या सगळ्या प्रवास करत असताना 2005 साली उन्हाळ्यामध्ये मला माझ्या एका मित्राने सांगितलं की पुण्यामध्ये एक व्हॉलंटरी ग्रुप आहे मैत्री नावाचा आणि ते एक HIV एड्सवर एक हेल्पलाईन सुरू करतायत, तर तू जा, तुला इंटरेस्ट असेल तर. म्हणून मी मेळघाट मित्राची म्हणजे मैत्रीची मीटिंग अटेंड करायला गेलो एका मंगळवारी 2005च्या उन्हाळ्यामध्ये. आणि तिथे मग मला असं कळलं की मेळघाटमध्ये काही लोकांनी जायचं श्रमदानासाठी, तर कोण तयार असतील त्यांनी जावं. म्हणून मी 2005च्या मेमध्ये पहिल्यांदा मेळघाटमध्ये गेलो 10 दिवसांसाठी श्रमदानासाठी. आणि त्यावेळेस भयंकर ऊन होतं. आम्ही पहाटे उठून कामाला लागायचो, शेतावर श्रमदान करायचो.
दिवसभर कर्फ्यू असायचा, कारण की बाहेर उन्हामध्ये पडताच यायचं नाही, आणि परत ऊन मावळलं की संध्याकाळी कामाला लागायचो. अशी माझी मेळघाटची ओळख झाली. आणि त्याच वर्षी धडक मोहीम 97 सालापासून सुरूच होती, की पावसाळ्यामध्ये तेवढे 3 महिन्यामध्ये इंटेन्स काम करायचं, जाऊन धडक मारायची आणि बालमृत्यू वाचवायचा आहे. पण मुख्यतः पावसाळ्यामध्ये नॉन मेडिकोज जात होते, कारण की मेडिकोज व्हॉलंटियर अवेलेबलच नव्हते. म्हणून 2005 साली आम्ही पहिल्यांदा माझ्या कॉलेजमध्ये, अजून काही 2-3 कॉलेजेसमध्ये आव्हान केलं की अशी एक धडक मोहीम म्हणून एक कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा. म्हणून आम्ही 2005च्या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदा 64 वैद्यकीय विद्यार्थी आणि इंटर्न्स पाठवले साखळी पद्धतीने, नेहमीच्या पद्धतीने. आणि 6 गावं अशी निवडली जिथे शासन पोहोचलेलं नाही आहे व्यवस्थित, जिथे कोणती संस्था पोहोचलेली नाही आहे, आणि पावसाळ्यात ती गावं तुटतात बाकीच्या जागांपासून. अशी 6 गावं निवडली आणि त्या 6 गावांमध्ये पावसाळ्यात काम केलं 3 महिने. आणि त्या 3 महिन्यामध्ये आमचं यश असं होतं की आम्ही एकही बालमृत्यू होऊ दिला नाही त्या 6 गावांमध्ये त्या 3 महिन्यामध्ये. तर ह्या यशामुळे आम्हाला खूपच आनंद झाला. आम्ही त्याचा एक रिसर्च पेपर करून काही प्रतिष्ठित जे ह्या क्षेत्रातले डॉक्टर मंडळी आहेत, डॉक्टर अभय बंग असेल, डॉक्टर धैर्यशील शिरोळे जे पिडॅट्रिशियन आहेत आणि त्यांनी बऱ्याच ठिकाणी काम केलं आहे, अशा लोकांसमोर आम्ही तो रिसर्च पेपर मांडला आणि त्यांच्या मार्गदर्शना थ्रू आम्ही दरवर्षी इम्प्रूव्ह करून अजूनही ती धडक मोहीम चालू ठेवतो आहे. आणि मग धडक मोहिमेशी तसा मी जोडला गेलो. आणि आता माझं मेडिकल शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जसा प्रियदर्शन बोलला तसं मलाही बॉन्ड करायचाच होता, आणि द बेस्ट प्लेस वॉज मेळघाट, म्हणून मी सध्या तिथे मेडिकल ऑफिसर म्हणून काम करतो आहे. तुला काही सांगायचं प्रियदर्श? हां, ॲक्च्युली आणि वैभव जे बोलला की बालमृत्यू कमी केले आणि एकही बालमृत्यू होऊ दिला नाही, त्याचा ड्रास्टिक चेंज कसा काय त्याला दिसला, तर सुदैवाने किंवा दुर्दैवाने म्हणा, ज्या 6 गावात, जे 9 गावात आम्ही काम करतो ते माझ्या PHCच्या अंडर येतात. एकूण 42 गावापैकी ते 9 गाव आहेत. आणि मी मागचा डाटा गोळा केलेला आहे. तर तेव्हाचे बालमृत्यूंनी या वर्षीचे त्या 3 महिन्यातले तर निअरबाउट प्रत्येक वर्षी आम्ही 4 ते 5 बालमृत्यू त्या गावातच वाचवलेले आहेत. इतकं, आणि तेही अनट्रेंड मेडिसिन फॅकल्टीने वाचवलेले आहेत. त्याच्यात बरेचसे आहेत जे नॉन मेडिको असतात, वकील येतात, शिक्षक येतात, इंजिनियरची मुलं येतात, पण या सर्वांनी फक्त लहान लहान मेजर्स करून ते सगळे बालमृत्यू वाचवलेले आहेत. म्हणजे नक्की एक्झॅक्टली काय करावं लागतं? जर आमच्यातल्या कोणाला आता असं वाटलं की आम्ही नॉन मेडिको आहोत पण आम्हाला येऊन करायला आवडेल, तर आमच्या कामाचं स्वरूप काय असेल? आम्ही नक्की काय मदत करू शकतो? मधुभाऊ, तुम्ही सांगा. धडक मोहिमेचा शेड्यूल असा असतो की पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर असा हा 3 महिन्याचा, की जिथं मेळघाटात खूप पाऊस पडतो. तर अशा वेळेला आम्हाला तिथं लोकांनी काम करावं येऊन, आणि खूप सोपं आहे की टेबलवर मूल आलं की उपचार करणं खूप सोपं आहे, म्हणजे कुठलाही डॉक्टर ते सहज करू शकतो. पण त्या मुलाला टेबलवर आणण्यासाठी जे काही धडपड आणि जे काही कष्ट करावे लागतात, त्यासाठी आम्हाला स्वयंसेवकाची गरज असते. तिथे डॉक्टर असावाच अशी अट नाही आहे. कोणी येऊ शकतं जो फिजिकली स्ट्रॉंग आहे. बरोबर. कारण तिथं पोहता येणं एक गरज आहे. कारण कित्येक मुलं, कित्येक बायका आजारी असलेल्या आम्ही पुराच्या पाण्यातून घेऊन गेलेलो आहोत. ते कसं जायचं असतं, काय करायचं असतं, त्याचे नियम काय आहेत, ते जायचं की नाही जायचं हे आम्ही तिथंच ट्रेनिंग देतो. कधी जायचं आणि कधी नाही जायचं. कारण प्रत्येक पूल, प्रत्येक रस्ता आमच्या डोळे बांधले तरी आम्ही ओळखू शकतो की आम्ही कुठे आहोत. कारण मेळघाटात एवढी वर्ष घालवल्यानंतर आम्हाला तो चांगला अनुभव आलेला आहे. तर हे अशा पद्धतीची धडक मोहीम असते. कुणाला यायचं असेल तर आमच्याशी येऊ शकतात. बरोबर. दुसरं असं की जेव्हा मी सुरुवात केली मेळघाटात की काय करायचं, पहिल्यांदा काय अडचणी आहेत तिथल्या, काय समजून घ्यायच्या, तर सुरुवात करायची कामाला. म्हणून मी एक पहिली सुरुवात केली होती की त्यावेळेला राम काही शाळांमध्ये काम करायचा. शाळामध्ये आम्ही काही गावातली मुलं निवडली होती, त्यांना म्हणजे बोकोमित्र होते ते, आणि ते शाळेतले मुलांना शिकवायचे. तर त्या मुलांना मग आरोग्याचं काय करायचं, मग त्यांना घेऊन आंघोळीला जायचं. मला भीती वाटायची की अरे नदीत जातात मुलं बुडतील. पहिली दुसरी तिसरीची मुलं असायची, पण नाही, आदिवासी मुलं ती किती पोहायचे. दिवसभर पोहायचं म्हटलं तरी त्यांची तयारी असायची. 6 वर्षाचा मुलगा उत्तम पोहू शकतो. मग त्यांना आंघोळी घालायच्या, त्यांची नखं काढायचे, त्यांचे केस कापायचे, असलं काम सुरू केलं. त्याच्यातून माहिती गोळा करायला सुरुवात केली. कारण लक्ष बाजूला होतं. बालमृत्यू होत आहेत म्हणजे काय, वैयक्तिक स्वच्छता हे प्रश्न ठीक आहेत, मोठा प्रश्न काय आहे तो बघूया. त्यावेळेला असं लक्षात आलं की अरे इथे खूप काही गोष्टी पोचत नाही आहेत. इथं बालमृत्यू वाचवायचं म्हटलं तर आपल्याला तसं प्रशिक्षण पण नाही आहे. मग काय करायचं, मग त्याचं अधिकार प्रशिक्षण घेतलं पाहिजे. मग मी
सर्चमध्ये म्हणजे आपल्या सर्वांना माहिती असेल, कदाचित नसेलही, की डॉक्टर अभय भंग, महाराष्ट्र भूषण, त्यांच्याकडे मी 6 महिन्याचं प्रशिक्षण घेतलं. असं गॅपने 10-15 दिवस जायचं, पुन्हा यायचं, प्रॅक्टिस करायचं, पुन्हा जायचं. असं ते प्रशिक्षण याचं होतं की घरच्या घरी बाळाची काळजी कशी घ्यायची हे मी प्रशिक्षण घेतलं. आणि परत आल्या आम्ही ज्या गावात काम करतो तिथल्या शिकलेल्या आणि न शिकलेल्या, म्हणजे शिकलेल्या बायका म्हणजे कितवी, 4थी पास, न शिकलेल्या म्हणजे काय नाही, अशा बायका पण त्या थोडंसं बोलू शकतील, अवघडच होतं ते. त्यांना निवडलं, प्रत्येक गावातून एक बाई निवडली आणि त्यांना प्रशिक्षण दिलं. आता प्रशिक्षण खूप मजेचा विषय होता तो, म्हणजे खूप उत्साह होता मला. पहिल्या वेळेला आलो सर्चमधून प्रशिक्षण घेऊन, सगळ्यांना निरोप दिले, सगळ्यांना हॉलमध्ये बसवलं. 3 दिवसाचा प्रशिक्षणाचा प्लॅन केला होता. पहिल्या दिवशी 4-5 विषय होते, सुरू केलं. पहिल्याच विषयावर ढुम. अरे एक बाई वर बघायला तयार नाही, काय नाव सांगा तुमचं, तरी तयार नाही. अख्खा दिवस त्यांना एकीला उभं करून, हां तुझं नाव सांग, हां आता तू कुठल्या गावची सांग, हे पडवून घ्यायला अख्खा दिवस गेला. जे प्रशिक्षण मला 6 महिन्यात द्यायचं होतं त्याला मला 2-2.5 वर्ष लागली, कारण एवढं सोपं नव्हतं. मग आम्ही तसा प्लॅन केला की अरे यांची गरज खरी काय आहे, आपण करतोय काय, तसा प्लॅन केला, मग तसं नियोजन केलं. हे करता करता शासनाशी पत्रव्यवहार चालूच होता की आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत, तुम्ही आम्हाला सहकार्य करा. म्हणजे मूल दवाखान्यात आले की तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट करा, त्यांना सोपं होतं ते. पण काही पेशंट असे असतात की त्यांना परस्पर ते त्यांच्या संपर्कात यायचे, त्यांची ट्रीटमेंट खूप वेगळी होती, ओरडायचे खूप पेशंटवर. लोक दवाखान्यात जायलाच तयार नसायचे. आम्हीच लोकांना समजून सांगायचं अरे जा ना दवाखान्यात, सगळं मिळतंय. पण दवाखान्यात गेल्यावर त्यांना तिथली वागणूकच चांगली नसेल तर मग आम्ही तोंडावर पडायचो. तुम बोल रहे हो हमको दवाखाने में जाओ, वहाँ डॉक्टर दारू पी के आता है, क्या करेंगे. ही परिस्थिती होती. मग काय झालं की मग आम्ही प्रश्न विचारायला लागलो लोकांना, दवाखान्यातल्या लोकांना, डॉक्टरांना. त्यांना ते अवघड जायला लागलं, कारण तोपर्यंत मेळघाट मित्र चांगली होती, कंप्लेंट करत नाही, तक्रारी करत नाही, आपल्याला सहकार्य मागतायत, आम्हाला न विचारता आपलं काम करतायत, आमचंच काम करतायत, आम्हाला थोडा आराम मिळतोय, चांगली गोष्ट आहे, मस्त करा. पण जोपर्यंत विचारायला लागलो आम्ही की तुम्ही कुठे होता 4 दिवस, गेले 15 दिवस डॉक्टर तुम्ही कुठे होता, त्यांना ते खटकायला लागलं. खरी भांडणं आमची सुरू झाली तिथं. खरं मेळघाटचं काम तिथूनच सुरू झालं. कारण मग काय झालं की आम्ही मग वरपर्यंत पोहोचायला लागलो ना. यमो ऐकत नाही ना, चला मग त्याच्यावरचा अधिकारी कोण आहे त्याला विचारूया. खूप गोडगोड बोलतात हे लोक, खूप चांगले अनुभव आहेत त्यांचे. चांगले म्हणजे चांगले बोलतात ते, खूप वाईट आहेत. पण अरे आपल्याकडे एवढं आहे, तो यमो देत नाही का, मग माझ्यासमोर फोन करणार तो, हॅलो हां ते काय रे तू तिकडे गेला नाही, अरे तुरे. म्हणजे सिस्टीममध्ये ह्या गोष्टी आहेत. ते आपल्या खालचा अधिकारी वयाने मोठा असला तरी अरे तुरे करायचं, खूप खटकायचं मनाला. कारण सामाजिक क्षेत्रात काम करताना हा असा अनुभवच नव्हता की माझ्यापेक्षा लहान जरी मुलं आला तर मी त्याला चांगलं सांभाळायचो ना. पण तिथं ही सिस्टीम होती. तर राग यायचा खरं खूप की अरे हे काय करतात. आणि फोन करून समोर झापायचे, पण मागणं कसं की जाऊ दे मी बोललो ना, विसरून जा. अशा गोष्टी होत्या. खरी भांडणं व्हायला तिथून सुरुवात झाली. मग खरं काम आमचं खरं तिथूनच सुरू झालं. मला वाटतं हाच प्रश्न नेमका आता सगळ्यांच्या मनात असेल की सरकारच्या वतीने अनेक योजना राबवल्या जातात असं आम्हाला माहिती असतं, किंवा आज तिथे सरकारी दवाखाने पोचलेले आहेत, सरकारी शाळा पोचलेल्या आहेत. मग असं असताना परिस्थितीत बदल का होत नाही, नक्की एक्झॅक्टली चुकतं कुठे. चंदू काही सांगू शकशील या बाबतीत. नक्कीच सांगू शकेन. खरं तर मेळघाटातल्या शाळा हा एक मोठा नाटकाचा विषय वाटतो मला कधी कधी. कारण मी जेव्हा गावातून गेलो होतो त्यावेळी प्राथमिक शाळा म्हणजे दररोज घंटी वाजते, गुरुजी येतात, मुलं बसतात, शाळा चालते, परत घंटी वाजते, मुलं घरी जातात, शाळा सुटली जाते. माझा आयुष्यभराचा हा अनुभव होता, म्हणजे मी मेळघाटात जाण्यापूर्वीपर्यंतचा. पण मेळघाटात गेलं मला पहिल्यांदा कळलं की मेळघाटात शाळा आहेत, मुलंही आहेत, फक्त तिथे शिक्षक नाही आहे. शिक्षक नाही म्हणजे काय, त्याला नेमलं गेलं आहे, फक्त तो तिथे येत नाही आहे. कधी कधी येत नाही, तर तो कधीच येत नाही. मी येतो कधी, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे, आणि महिन्यातून एक वेळा. आमचं त्या भागातलं हातरू हे मेन स्टेशनसारखं आहे. म्हणजे आमचा तालुका जिल्हा तो हातरूच आहे आमचा खरं तर. कारण इतर भागामध्ये जाण्यासाठी तिथं पहिल्यांदा यावं लागतं आणि तिथून मग इतर गावात जाता येतं. तर मग हातरूमध्ये सगळे यायचे, महिन्यातून एक वेळा यायचे, सगळे रजिस्टर्स भरायचे आणि तिथून निघून जायचे. ते फक्त गावागावात यायचे. ते 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मेला यायचे, इतर दिवशी नसायचे कधीच. आम्ही गावात फिरताना मला वाटलं की ही मुलं गावात आहेत, त्यांना शिकायचं आहे, त्यांना शाळेत जायचं आहे, गावात शाळा बांधलेली आहे, शिक्षकही नेमलेले आहे, पण तो येत नाही, असं शिकवत काय करायचं. मग आम्ही प्रत्येक गावात बोकुमित्र निवडले. हा बोकुमित्र आताच बोललास, बोकुमित्र म्हणजे लहान मुलांचा मित्र. बोकुमित्र, हां, बोको म्हणजे लहान मुलं, कोरको भाषेमध्ये म्हणतात. अच्छा. तर बोकुमित्र निवडला. आणखीन त्याला आम्ही थोडंसं शिकवायला सुरू केलं.
त्याला म्हणलं की बाबा तू मुलांना गावातल्या जमा कर आणि त्यांना तू नुसतं गाणी शिकव किंवा काही गोष्टी सांग किंवा काही खेळ घे त्यांचे किंवा त्यांना नुसतं आई शिकव, एक दोन शिकव, काहीतरी फळ्यावरली त्यांना समोर बसवून त्यांना काहीतरी शिकव किंवा त्यांना जमा तर कर बाबा. आणि मग त्यांनी सुरू केलं जमा करणं वगैरे. आम्ही गावात काहीतरी शिकवायला सुरू केलं हे समजल्या गावात शिक्षकांची संख्या यायला थोडीशी वाढली. मग शिक्षकांना कळली की कोणतर गावात शाळा घेते ना आपण नसताना शाळा सुरू असते. मग शिक्षक यायला लागले की म्हणजे काय, फक्त ते गावातून रजिस्टर भरू लागले, शिकवू नाही लागले. जे हातूत भरत होते प्रत्येक गावातून रजिस्टर भरू लागले आणि तिथून ते परत जाऊ लागले. मग आता करायचं काय, कारण ते काम आमच्या बुकमित्राचं नव्हतं किंवा आमचंही नव्हतं शाळा शिकवण्याचं. आम्ही म्हणलं खरं तरी जबाबदारी कोणाची आहे, तर आम्हाला कळलं की जबाबदारी गावाची आहे. कारण प्रत्येक गावामध्ये शासनातर्फे म्हणजे असं नियमच आहे की शाळा चालवण्यासाठी गावातल्या लोकांनी गावामध्ये एक ग्राम शिक्षण समिती निवडायची असते आणि ती निवडल्यानंतर त्या ग्राम शिक्षण समितीनं पूर्ण शाळा चालते की नाही चालते हे बघायचं असतं. मग आम्ही ती नावं शोधून काढली, कोण कोण आहेत बाबा माणसं गावामधली. तर ती नावं भेटली आम्हाला. मग त्या माणसाला जाऊन भेटलो, तुला माहीत आहेस का बाबा तू ग्राम शिक्षण समितीमध्ये आहे, तुझं काम काय ते. नाही सर मुझे कुछ मालूम नहीं है. प्रत्येक गावामध्ये हीच अवस्था. कुणाला विचारलं ना, नहीं सर मुझे कुछ मालूम नहीं है कि मैं ग्राम शिक्षण समिति में हूँ और ग्राम शिक्षण समिति क्या चीज़ है. मग आम्ही त्यांना शिकवलं की मग त्यांना सांगितलं की आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन त्यांचं प्रशिक्षण घेतलं की ग्राम शिक्षण समिती काय चीज आहे आणि त्यांनी काय करायला पाहिजे. म्हणजे गावातल्या शाळेचा पूर्ण होल्ड ग्राम शिक्षण समितीवर असतो, त्यांनी करणं जरुरीचं असतं. मग त्यांनी ते करणं सुरू केलं. मग त्यांनी विचारणं सुरू केलं शिक्षकाला. ज्या शिक्षकाला गावातला एकही माणूस कधीही ओळखत नव्हता, कधीही दिसत नव्हता, कधीही काय विचारत नव्हता, त्या गावातली माणसं शिक्षकाला विचारू लागली, अरे तू स्कूल क्यों नहीं आता, तू स्कूल क्यों लेता नहीं, बच्चों को क्यों सिखाता नहीं. आणि हे त्या गुरुजीला खटकू लागलं. मग तो म्हणू लागला की आमच्या बकुमित्राला तो स्कूल बच्चों को सिखाने का नहीं, तो बाहर सिखाने का, स्कूल मेरा है, जैसे की इसकी बाप का स्कूल था. आम्ही त्याला म्हटलं शाळा तुझी नाही, ती शाळा गावाचीच आहे, तो पूर्ण गावातलाच आहे, तो गावातल्या पोरांना शिकवतोय. तर तो म्हटला की नाही मुझे ऐसा ऊपर से आदेश नहीं आया है, मैं नहीं स्कूल दूंगा. ठीक आहे म्हटलं. आम्ही मग शाळेच्या वरांड्यात घ्यायला सुरू केली. म्हणजे शाळा आमची असून शाळेत मुलं शिकणं जरुरीच असून आम्हाला शाळा बाहेर घ्यावी लागली. आम्ही म्हटलं ठीक आहे घेऊया म्हटलं बाहेर शाळा. आता बाहेर शाळा घ्यावं लागलो तर करायचं काय. मग गावातल्या लोकांना सांगितलं की तुम्ही अर्ज लिहा, तक्रारी करा आणि सांगा की तो शिक्षक येत नाही, शाळा घेत नाही. ठीक आहे म्हटले. मग पण तक्रार लिहिणार कोण, ते आम्ही करतो काम करायचं. आम्ही तक्रार लिहिल्या, लोकांनी सह्या केल्या, ते अर्ज पाठवले. मग चिखलदरा, अमरावती तिथे गेल्यानंतर मग वरून त्या शिक्षकांच्या थोडंसं त्यांना दबाव आला वरून. त्यांची मग पगार काढणं सुरू झालं, काही जणांना सस्पेंड करणं सुरू झालं. हे सुरू झालं. मग शिक्षक आमच्यावर खूप ओरडू लागले आणखीन की तुम कुछ ठीक से नहीं करते, हमारा कुछ खराब हो जाएगा, बरोबर नाही होगा. आम्ही म्हटलं कसं काय, तुम्ही शाळा घेणार नाही, तुम्ही शिकवणार नाही, आम्ही शाळा घ्यायची, तुम्ही त्याला शाळा देणार नाही, आम्ही नुसतं गप्प बसायचं बघतोय. तुम्ही शाळा घेत नाही की आम्ही नुसतं पाहत बसायचं. एका गावात अशी परिस्थिती आहे, कुई नावाचं गाव आहे, तिथे शिक्षक आहे डेड झालेला 2 वर्षापूर्वी. तर आता त्याला पगार आहे 20,000 रुपये. गावात मुलं किती आहेत शाळेमध्ये, फक्त 13 मुलं, पगार 20,000, 13 मुलं. तो शिकवायला किती दिवस येतो, फक्त 7 दिवस महिन्यातले. ते आला तर आला, नाही तर आला. तो शिकवतो का, कधीही शिकवत नाही. गावात येतो, शाळा उघडतो, घंटे वाजवतो, मुलं येत नाहीत. आणि तो म्हणतो मग की बच्चे स्कूल में आते नहीं है, मैं रोज घंटे बजाता हूँ, बच्चे स्कूल में आते ही नहीं है. आम्ही त्याला म्हणलं अरे बाबा तू पगार किती घेतोस, 20,000 घेतोस आणि तू येतोस कधी शाळेमध्ये, मी रोज येतो. अरे आम्ही बघतो ना तू रोज शाळा येतोस नाही येतोस, ते मला माहिती आहे ना शाळा घेतो तू नाही घेतोस ते. तर चूप. त्याला म्हटलं की तू 20,000 पगार घेऊन महिन्यातले 5-6 दिवस येतोस, नुसता येऊन घंटी वाजवतून बसतोस तिथं, तर तू येत नाहीस रोज 20,000 पगार घेऊन, तरी गावातल्या मुलांनी काय यावं का, त्यांना पगार आहे, त्यांना पगार आहे का, त्यांना पगार नसेल ना मुलांना, त्यांनी काय यावं शाळेमध्ये. पगार घेणारं शिक्षक जर शाळेत येत नसेल तर मुलांना काय शाळेत यावं. मग खरं तर शिक्षकात चूक होती ना. त्याच भागात अशा काही शाळा आहेत की जे शिक्षक रोज येतात तिथे रोज मुलं येतात ना. आता मग कायच काय, मग त्याला पगार कुठून देतो, तर पगार मिळतो सर्व शिक्षा अभियानातून. इथं पैसा कुठून येतो, कुणाला माहिती आहे का की सर्व शिक्षा अभियानाचा पैसा कुठून येतो. काही नोकरदार किंवा काही जे व्यावसायिक असतील त्यांना माहीत असेल की ते प्रत्येक महिन्याला किंवा वर्षाला असं काहीतरी टॅक्स भरत असतील की जो एज्युकेशन सेस म्हटलं जातं. एज्युकेशन टॅक्स आपण एज्युकेशन सेस म्हणतात त्याला. तर तो एज्युकेशन सेस हा फक्त महाराष्ट्रामध्येच आहे, बाहेर कुठे नाही आहे, पूर्ण भारतामध्ये. का लावला आहे, तर महाराष्ट्रातल्या मुलांना, जी मुलं प्राथमिक शाळेत शिकतात त्यांना चांगलं शिक्षण मिळावं, चांगलं खायला मिळावं, चांगल्या शाळा बांधल्या जाव्यात आणि त्या मुलांचं भलं व्हावं जरा.
म्हणून तो टॅक्स घेतला जातो फक्त महाराष्ट्रामध्येच. आणि त्या टॅक्स काय होतं तर हे असं होतं कुवेतली शाळेसारखं. अशी फक्त कुवेतली शाळाच नाही, अशा बऱ्याच शाळा आहेत. मग कुटेदामधली आहे, मग चिलाटीमधली आहे, आणि बऱ्याच गोष्टी आहेत. पण बोलूच त्याविषयी आणखीन. मला याच म्हणजे शिक्षणाकडून पुढच्या मुद्द्याकडे वळण्यापूर्वी रामला एक किस्सा विचारायचा आहे की ही जी सगळी आदिवासी विद्यार्थी आहेत, स्पोर्ट्समध्ये अतिशय काटक असणारी, चपळ असणारी ही मंडळी, जसं आता मधुनी सांगितलं की 6व्या वर्षात उत्तम पोहत असतात, त्यांना ही लोक स्पर्धेला जेव्हा घेऊन जातात तेव्हा नेमकं काय होतं. आणि नागपूरच्या क्रीडा प्रबोधिनींनी जेव्हा 3 मुलांचं याबाबतीत सिलेक्शन केलं होतं तेव्हा काय झालं, तेवढ्या एका किस्स्यावरून आपल्याला लक्षात येईल की त्यांची मानसिकता काय असते आणि आपण त्यांचं लॉजिक कसं शिकण्याची गरज आहे. 2006ची गोष्ट आहे. आश्रमशाळा, आदिवासी विभागामध्ये आश्रमशाळा, आदिवासी विभाग आणि गैर सरकारी आश्रमशाळा अशा असतात. हातूरच्या आश्रमशाळेमधली 7वीच्या मुलांची टीम अकोला इथं व्हॉलीबॉल, कबड्डी आणि रनिंग अशा मॅचेस खेळायसाठी गेली. मॅचेस खेळायला गेल्यानंतर तिथं नागपूरच्या क्रीडा प्रबोधिनीचे लोक खास की कोणी आदिवासी मुलगा चांगला खेळणारा आहे का, मिळतो का, हे पाहण्यासाठी आले होते. आणि त्यांनी बघितलं की 7वीचे मुलं उत्कृष्ट व्हॉलीबॉल खेळतात. त्यांनी पूर्ण मॅचेस 2 दिवस बघितले आणि हातूर भागातल्या तीन मुलांचं क्रीडा प्रबोधिनीसाठी सिलेक्शन केलं. त्यांनी नागपूरहून पत्र पाठवलं आश्रमशाळेला की ह्यांनी आता 7वीची परीक्षा झालेली आहे आणि 8वीपासून महाराष्ट्र सरकार त्यांच्या शिक्षणाचा खर्च क्रीडा प्रबोधिनी करेल आणि ते उत्कृष्ट प्लेयर होऊ शकतात, म्हणून तुम्ही त्यांना नागपूरच्या क्रीडा प्रबोधिनीमध्ये पाठवा. आश्रमशाळेचे शिक्षक नेहमीप्रमाणे सरकारी काम त्यांनी सांगितलं. मुलांनी काय संपले ना त्यांचं, 7वीची परीक्षा झाली, आमच्याकडे नसतं ते, आता नसतं ते. त्यांनी ते पत्र आणून आम्हाला दिलं आणि त्यांनी सांगितलं बघा हे आम्ही याच्यात काही करू शकत नाही, तुम्हाला काय करायचं असेल तर करू शकता. आम्ही ते पत्र घेतलं, मुलांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की 8वीला तुम्ही कुठेही ॲडमिशन घेऊ नका, तुमचे ॲडमिशन नागपूरला करायचं आहे. 3ही मुलांना सांगितलं भेटून. त्यातले 2 जण तर म्हणले की सर हम नाही जाएंगे, 3घही म्हणले नाही जाएंगे. आम्ही 3घांचे ॲडमिशन्स त्यांना घेऊन जाऊन नागपूरच्या क्रीडा प्रबोधिनीमध्ये केले. एक दिवस ते राहिले, दुसऱ्या दिवशी 3घही पळून आले. पळून आल्यानंतर प्रॉब्लेम असा झाला की परत त्यांना आम्ही बोलवलं. त्यातले 2 जण म्हणले सर अगर तुम हमको डबल से लेके जाएंगे तो हम वहाँ से बिल्डिंग से कूद के आत्महत्या करेंगे. आणि एक आमचा जवळचा मुलगा होता, खूपच जवळचा होता, जवळचाच खेळायचा. त्याला म्हणलं बाबा तू तरी जायला तयार नाहीच, जातच नाही. कारणं विचारली का, कारणं फार सोपी होती. त्यांनी सांगितलं सर वहाँ क्या होता है, सब मराठी बच्चे बोलते हैं, मराठी भाषा बोलते हैं, हमको मराठी भाषा नहीं आती है. सबके पास गेम पैंट है, बूट है, शूज है और पैसे है सबके पास, हमारे पास कुछ भी नहीं है और हमारी तरफ कोई देखता भी नहीं, कैसा जाएंगे, क्या खेलेंगे. आणि कोणीही जायला तयार नव्हतं, एकही मुलगा जायला तयार नव्हता. शेवटी एका मुलाला तयार केलं. ते तयार असं केलं, आता तयार करण्याचा पण एक किस्सा आहे. त्याला आम्ही एक गोष्ट सांगितली, बसवला, त्याला आणला, त्याला बसवला, चहा वगैरे पाजला, पाणी दिलं. त्याला सांगितलं तू क्रीडा प्रबोधिनी में जाने का नहीं, तेरा अपन एडमिशन कैंसिल करेंगे, तो हथरू के स्कूल में पढ़ने का, तू उधर जाने का नहीं. बसवला त्याला सांगितलं. मगर एक मेरी कहानी सुनना पड़ेगा तेरे, एक तुझे एक कहानी सुनाता हूँ, उसके बाद में अपन जाएंगे नागपुर और तेरे वहाँ से टीसी लाएंगे और तुझे यहीं के स्कूल में पढ़ने के लिए डालेंगे. त्याला असं सांगितलं, त्याला एक गोष्ट सांगितली, बनवून सांगितले. त्याला सांगितलं की क्या होता है, एक हथुर जैसा गांव रहता है, हथुर जैसा गांव रहता है और वहाँ एक फॉरेस्ट के साहब, रेंजर साहब, राउंड ऑफिसर ऐसे बैठे वाले रहते हैं. आणि त्यांचा चौकीदार असा काम करत असतो आणि चौकीदाराचा लहान मुलगा गोट्या खेळत असतो, बसलेला असतो. साहेब आपले मस्तपैकी खुर्चीमध्ये बसून पेपर वाचत असतात. लहान मुलगा आपला मस्त खेळत असतो, गोट्या खेळत असतो. आणि लहान मुलगा गोट्या खेळता खेळता काय होतं, रेंजर साहेबांचं लक्ष जातं तिथं बाजूला. तर लहान मुलगा या गोटीला मारतो, निशाणा लागतो, त्या गोटीला मारतो, निशाणा लागतो, तिला मारतो, परत निशाणा. रेंजर साहेबांना त्याला कुतूहल वाटलं आणि त्यांनी त्याला बोलवलं इकडे. आणि त्यांनी त्याला 5-7 दगड दिले, खडे दिले आणि सांगितलं याला मार. एकदम मारला निशाणा, टक्कन, त्याला मार, टक्कन, त्याला मार, टक्कन. रेंजर साहेबाला काय कळत नाही ह्याचा निशाणा म्हणजे काय. त्यांनी त्या चौकीदाराला बोलून घेतलं, त्याला सांगितलं तेरे बच्चे का पूरा खर्चा मैं करता,
तुझ्या मुलाचा सगळा खर्च मी करतो, त्यांनी असं सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं तुझ्या मुलाला मी शाळेमध्ये घेऊन जातो, माझ्या घरी ठेवतो आणि त्याच्या सगळ्या शिक्षणाचा खर्च करतो. चौकीदार पाया पडायला लागला साहेबांचे, साहेब खूप उपकार होतील, माझ्या मुलाला घेऊन जा आणि चांगला मोठा अधिकारी करा. मुलगा जायला तयारच नाही ना, मुलगा जायला तयारच नाही. तरी पण साहेब त्याला घेऊन गेले, एका चांगल्या शाळेमध्ये त्याचं ॲडमिशन केलं. मुलगा जायला तयारच नाही. शेवटी ते रेंजर ते स्वतः साहेब एका दिवशी त्याला शाळेमध्ये घेऊन गेले. क्रीडा प्रबोधिनी शाळा होती, क्रीडा प्रबोधिनीमध्ये घेऊन गेले आणि सांगितलं, त्याला बसवलं असा. तर काय झालं मग ते म्हणले मी तुझ्या सोबतच वर्गामध्ये बसणार. आणि ते पण त्याच्या बाजूला बसले. बिलकुल घाबरायचं नाही म्हणले, मी बसतो तुझ्या बाजूला. अशी 20 ते 40 मुलांची एक रांग होती अशी. आणि त्यांना एक धनुष्यबाण दिलेला होता आणि समोर निशाणा मारायचा होता. 40 मुलं होते. प्रत्येक मुलाला त्यांचे सर सांगत होते निशाणा मारा. प्रत्येक मुलगा निशाणा मारत होता. एकही मुलाचा निशाणा नाही लागला. 40व्या नंबरला हा आदिवासी मुलगा होता. त्या आदिवासी मुलाचा अचूक निशाणा लागला. अचूक निशाणा लागल्या 40 ते 40 मुलं त्याच्याकडे बघायला लागले, कोण हा मुलगा, कुठून आलाय, त्याचा निशाणा लागतो, आपला कसं का लागत नाही. आणि कुतूहल वाटलं त्यांना, ह्याला कसं काय. आणि त्या सगळ्या मुलांनी त्याला बाजूला घेतलं आणि विचारलं, काय झालं, तू कुठून आलास, कुठं शिकलास. आणि तेव्हापासून त्यांनी त्या मुलाशी दोस्ती केली. त्याला ते खूप मार्गदर्शन करायला लागले, जवळ घ्यायला लागले, चांगलं सामान लावले. मुलाला पण चांगलं वाटलं. आणि नंतर तो मुलगा खेळामध्ये खूप प्रवीण झाला. आणि तोच एक आदिवासी युवक म्हणून लिंबाराम आहे अशी त्याला गोष्ट बनवून सांगितली. तो आता भारताच्या आपल्या देशामध्ये भारताच्या ऑलिम्पिकमध्ये खेळतोय. असं जेव्हा त्याला सांगितलं त्याचे थोडेसे डोळे उघडले. तो म्हणला, सर मैं खेळणे के लिए जाऊंगा. गेलो परत, त्याला ॲडमिशन केलं. ॲडमिशन केल्यानंतर 6 महिन्यांनी आम्ही असं सकाळी बसलो होतो. हातूरला गाडी रात्रीची येते, त्यानं हातूरमध्ये मुक्काम केला. सकाळी पायी चालायला त्याला आमच्याकडं. आणि आम्ही सकाळी असं बसलो होतो. तर एक समोर मुलगा आला, सूट बीट बूट बीट आम्हाला आणला. गुड मॉर्निंग सर. बघितलं तर कोण, आपला मुंगीलाल. आश्चर्य नाही झालं. असे मुलं, ही खरी घडलेली घटना आहे. आणि तो मुलगा आता 12वीला अमरावतीला शिकतोय. मला वाटतं सांगायला आनंद वाटतो की गेल्या वर्षी विभागीय पातळीमध्ये 100 मीटर रनिंग मध्ये तो पहिला आलाय नागपूर विभागात. क्या बात आहे. म्हणजे विद्यार्थ्यांची मानसिकता काय आहे हे या गोष्टीतून कळतं की ते कशाला नेमके घाबरतात. आणि याचा विचार जोवर करणारे शिक्षक असे सापडत नाहीत की जे त्या विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घेऊ शकतात. मला वाटतं साने गुरुजींनंतर आदर्श शिक्षक कोण असा जर प्रश्न असेल तर मला वाटतं ही पिढी त्याचं उत्तर नक्की देऊ शकते. आणि खरंच काय तुमचं काम आहे, म्हणजे त्याला आम्ही जितके सलाम करावेत तितके कमी आहेत. हा एक प्रश्न झाला. म्हणजे नुसती शिक्षण ही बाजू आपण बघितली तर त्यामध्ये किती आणि कशा अडचणी आहेत. त्याच्या लगोलगचा किंबहुना शिक्षणाच्या आधी येणारा प्रश्न म्हणजे आरोग्याचा. तर तो प्रश्न, रेशनिंग तिथे जे आहे, हे सगळेच प्रॉब्लेम जे आहेत याविषयी सांगा ना तुम्ही. अगदी सगळ्यांनी कोणीही पुढाकार घेऊन बोला, काही प्रॉब्लेम. तुम्ही आता सध्या प्रत्येक जण एक विभाग सांभाळतं का, असं माझ्या डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क कसं आहे तुमच्यात? आम्ही असं काही आम्ही सगळे मिळून सांभाळत नाही, पण अनेक रिस्पॉन्सिबिलिटी आठव. चंदू शिक्षणाचं काम बघतो, मधू आरोग्याचं काम बघतो, आणि मी ॲडमिनिस्ट्रेशन, रोजगार हमी आणि बाकी सगळे बघतो. पण आमच्यात एक ग्रुप आहे. मधू जो काय काम करतो ते सगळं मला माहीत असतं, चंदू काय करतो ते सगळं मला माहीत आहे, आणि मी काय करत असतो हे सगळ्यांना माहीत आहे. हे आमचं टीमवर्क आहे. एखादा जरी नसला तरी आम्ही सगळ्यांचं काम सांभाळतो. आता मी एक रोजगार हमीविषयी बोलणार आहे. एक महाराष्ट्र सरकारनं 1978 मध्ये अभिमानाची गोष्ट केली, ज्याचा की सगळ्यांनाच अभिमान वाटावा असे. महाराष्ट्र राज्यानं 1978 मध्ये रोजगार हमी योजना सुरू केली, जी की जगामध्ये फक्त महाराष्ट्र राज्य असं आहे की मजुरांना रोजगाराची हमी देत आहे. 365 दिवस लागतील तर 365 दिवस काम देण्याची हमी महाराष्ट्र सरकारनं घेतली. ही फार मोठी गोष्ट आहे. अशी गोष्ट कुठंही ह्याच्या अगोदर झालेली नव्हती. पण दुर्दैव हे आहे की त्या योजनेची अंमलबजावणी 0 आहे. मेळघाटामध्ये कुपोषणाचा प्रश्न सगळेजण सांगतात की कुपोषण आहे, पण कुपोषण हा प्रश्नच नाही. आम्ही आता 10-12 वर्षापासून बघतो की खाण्यामुळे कुणाचा मृत्यू झालेला नाही. कुणाला खायला कमी आहे,
म्हणून मृत्यू झाला नाही असं नाही. जे की गावातला श्रीमंत माणूस असतो त्याचे पण मुलं ग्रेड मशीन असतात आणि ज्याला खायला नसतं त्याचे मुलं टणटणीत असतात. असा कुठलाही हे सगळं असं समीकरण आहे. जेव्हा रोजगार हमीचा आपण बोलतो तेव्हा सगळ्यात मोठा आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की रोजगार हमीमध्ये पैसा कुठून येतो. रोजगार हमीमध्ये तुम्ही आम्ही जो सगळा प्रोफेशनल टॅक्स भरतो ना तो सगळा पैसा आहे रोजगार हमीमध्ये. सगळा प्रोफेशनल टॅक्स आहे आणि तो पैसा जमा केला जातो. आणि युद्ध जरी झालं, युद्ध जरी देशावर लागलं तरी रोजगार हमीच्या पैशाला कोणीही राष्ट्रपती सुद्धा हात लावू शकत नाही असा पैसा आहे. सध्या आत्ताच्या घडीला रोजगार हमीमध्ये 11,000 कोटी रुपये पडून आहेत. पडून काय करायचं ते 11 आणि तेवढेच पैसे महाराष्ट्र सरकार त्याच्यात ऍड करणार आहे. आता सध्याची लेटेस्ट परिस्थिती सांगतो. मेळघाटामध्ये 320 गाव आहेत, जवळजवळ 2.25 लाख लोकसंख्या आहे आणि मेळघाटचं रोजगार हमीचं बजेट आहे 36 कोटी रुपयाचं बजेट आहे. आता पण 36 कोटीमधले 10% रक्कम सुद्धा आज खर्च झालेली नाही. मार्च एंड आलेला आहे. मार्च एंड आल्यानंतर ते रोजगार हमीचे पैसे सगळे परत जाणार. सगळे पैसे परत जातील आणि परत एप्रिल नंतर एप्रिल मे बजेट बनवणं हे बनवणं होतील. रोजगार हमीचं काम पुन्हा नाही मिळणार. आमच्या 5 गावासाठी हरियाली नावाची एक योजना आहे जे की शेतीवर काम करावेत, शेती सुधारावी आदिवासींची, ह्याच्यासाठी सरकारनं सुरू केलेलं आहे. 5 गावासाठी 65 लाख रुपयाचं बजेट आहे. प्रत्येक कुटुंबाला जर काम दिलं, प्रत्येक माणसाला जर काम दिलं तर त्याला एका कुटुंबाला 3200 रुपये जवळजवळ मिळतील. पण कोणीही हा काम करत नाही. काम का करत नाही सरकार सांगतं की आम्ही बेरोजगार भत्ता देतो. कुठं देत आहे काम? आजपर्यंत मला एकही उदाहरण सांगा की महाराष्ट्र सरकारनं बेरोजगार भत्ता दिलेला आहे. गडचिरोलीचं एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला. गडचिरोलीमध्ये 6 लोकांनी रोजगार हमीचा बेरोजगार भत्ता म्हणून ऍप्लिकेशन केलं. किती वर्षापूर्वी? 28 वर्षापूर्वी. आणि 28 वर्षापूर्वी त्या कोर्टाचा 2 वेळेस रिझल्ट लागला आणि त्यांना असं सांगण्यात आलं की शासनानं म्हणजे कोर्टानं सांगितलं की रोजगार हमीचे पैसे त्या शेतकऱ्यांना मिळावेत. पण आजपर्यंत एकाही शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत. त्यापैकी 4 जण वर गेलेत, 2 जण राहिलेत. कोर्टात आज सुद्धा केस चालू आहे. इतकी वाईट कंडिशन आहे. तर असा हा पैसा आहे, अशी बेरोजगारी आहे. किती भ्रष्टाचार करणार करून कोण करणार काम रोजगार हमीचे? आम्ही 2 वर्षापूर्वी 2 गावामध्ये वॉटर शेडचं काम केलं. वॉटर शेडचं काम किती बजेट होतं? 3.5 लाखामध्ये आमचं काम झालं. कितीतरी चांगलं काम झालं. पण त्याच कामाला सरकार 20 लाखाचं बजेट काढतं. पण नाहीच न करत कामच करत नाही. ह्याचा महत्वाचा मुद्दा असा आहे की आता अधिकाऱ्यांच्या हातामध्ये काही राहिलेलं नाही. आता सरकारनं प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक कुटुंबाला जॉब कार्ड दिलेत. जॉब कार्ड दिल्यानंतर त्यांचे खाते पोस्टामध्ये किंवा बँकेमध्ये काढलेत. त्यांच्या नावानं पैसे बँकेत किंवा पोस्टात जमा होणार आहेत. अधिकारी पैसे खाऊ शकणार नाहीत. अगोदर परिस्थिती अशी होती, एक फॉरेस्ट गार्ड काम केल्यानंतर 5-5 लाखाचे बॅग घेऊन यायचा, पैसे वाटायचा, त्यातले 50-60 हजार रुपये स्वतः ठेवायचा आणि बाकीचे पैसे वाटून टाकायचा. अशी परिस्थिती होती. पण आज तरी मेळघाटामधून जवळजवळ आजच्या घडीला 40% तरुणांचा वर्ग बाहेर स्थलांतरित झालेला आहे. तो कुठं गेलेला आहे? कुठं पण जातात. काही जण गडचिरोलीला गेलेत, काही जण राजस्थानला गेलेत, काही जण दिल्लीला गेलेत, काही जण मुंबईला गेलेत. अशा मोठमोठ्या शहरांमध्ये स्थलांतरणाचा विषय खूप मोठा आहे. इथे माननीय राम कदम साहेबांचं आगमन झालंय. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. आणि सर, तुमचं आगमन एका योग्य पॉइंटला झालंय असं मला वाटतं, कारण एकंदर सरकारी यंत्रणा आणि आदिवासी यांच्यातली जी देवाणघेवाण आहे त्याच्यात नक्की कुठे काय काय छिद्र आहेत आणि ती आपण कशी भरून काढू शकतो याच विषयीचा विचार चालू आहे. अनेकदा आदिवासींना अज्ञानामुळे सुद्धा नाडलं जातं, फसवलं जातं. असा अनुभव आहे तुम्हाला? खरं तर कुपोषणाचा आणि बालमृत्यूचा प्रश्न सोडवायचा कुणाला आहे? ना राजकारण्यांना सोडवायचं आहे, ना अधिकाऱ्यांना सोडवायचं आहे, ना तुम्हा सगळ्यांना सोडवायचं आहे. कारण रामने आताच सांगितलं की रोजगार हमी योजनेसाठी जो काय प्रोफेशन टॅक्स जातो हा तुमचा जातो ना. किती जणांना माहिती आहे?
कोणी विचारत नाही, कोणी विचारत नाही आहे की या पैशाचं सरकार करतं काय. चंदूनं सांगितलं 1% एज्युकेशन सेस तुम्ही भरता, कोणी विचारलं हा आमचा शिक्षणाचा पैसा कुठे जातो, कोणी सुद्धा विचारत नाही आहे. कुणाला प्रश्न सोडवायचा आहे. स्थलांतराचा प्रश्न किती गंभीर आहे. हे खूप सोपं आहे की स्थलांतर झालं लोकांना काम मिळतंय असं शासन सांगतं. स्थलांतर झालं म्हणून काय झालं, लोक जाऊन कामच करतायत ना. नाहीतरी मुंबईचे मी ज्या गावातून आलो त्या गावातले लोक मुंबईत येऊन काम करतायतच ना. मग माताडी कामगारमध्ये असतील किंवा आणखी कुठं असतील, पण मुंबईत स्थलांतरितच झालेत ना. पण स्थलांतराचे प्रश्न खूप वाईट आहे आणि गरीब माणूस जेव्हा स्थलांतर करतो ते तर अतिशय वाईट आहे. मी उदाहरणं सांगतो. मेळघाटातली काही युवक बेंगलोरला गेले. आता ते बेंगलोर काय कसं माहिती नाही. झालं कसं की मेळघाटात एक बोरिंग काढायची गाडी आली होती सरकारी योजनेसाठी, तर त्यांना काही मुलं कामाला पाहिजे होते. ते म्हणले चला आमच्या गाडीवर तुम्ही काम करा. काम सगळं मेहनतीचं होतं. ती बोरिंग गाडी बोरिंग करत 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 बेंगलोरला गेली. जो ठेकेदार होता त्याचा असा करार झाला होता की तुम्ही महिनाभर काम करायचं, महिन्याभरानंतर तुम्हाला पैसे मिळतील. 1 महिना झाल्यानंतर या लोकांचे पैसे संपले, खायला काय नाही आहे. मग काय करायचं, मग गेले ठेकेदाराकडे की पैसे द्या. हाकलून दिलं त्यानं. कुठले पैसे, काय करणार आहे तुम्ही, आमचं काय तुमच्याकडं काही नाही. त्यांनी तिथल्या कॉईन बॉक्सवरून आम्हाला फोन केला. फोन ही मेळघाटमध्ये खूप दुर्मिळ गोष्ट होती. गेल्या 1 वर्षापासून आमच्याकडे फोन आलेत, चालू असतील याची गॅरंटी नाही आहे. खूप प्रयत्न करून त्यांचा फोन लागला. आम्हाला सांगितलं सर ऐसा हुआ है, क्या करना है. मतलब ठेकेदार का नंबर होगा तो दे दो. नहीं वो उसको हमको पता भी नहीं उसका नंबर क्या है और वो कहाँ का है और उसका नाम क्या है वो भी नहीं मालूम. त्यांनी जिथून फोन केलेला त्या PCOच्या माणसाला आम्ही त्याला सांगितलं की त्याच्याकडे फोन दे. त्याला सांगितलं तू पैसे मत दे, वो लोगों को सिर्फ इतना बता दे कि बेंगलोर से रेलवे स्टेशन जहाँ है बेंगलोर का वहाँ पे जाओ और जो गाड़ी पुणे तरफ आती है या अमरावती तरफ आती है वो गाड़ी में बैठने का है, बस तिकीट नहीं कुछ नहीं है. अशी करत मुलं 4-5 दिवसांनी आमच्यापर्यंत पोहोचली. हे स्थलांतराचा प्रश्न आहे मित्र. दुसरा प्रश्न सांगतो. खूप बायकाही बाहेर कामाला जातात, म्हणजे अख्खी फॅमिली जाते, मुली असतात बायका असतात. आज मेळघाटमध्ये प्रत्येक गावामध्ये कुमारी मातांची प्रकरणे आहेत. कोण आहे याला जबाबदार, आपणच सगळे आहोत ना. कारण आपण पैसे भरतो आणि त्या पैशात सरकारला विचारत नाही काय करतो. हा प्रश्न आपला सुद्धा आहे, आपण सुद्धा त्याला कुठेतरी कारणीभूत आहोत. तिसरं सांगतो, रेशनिंग डीलर. सरकारची एवढीच चांगली सगळं, म्हणजे आम्ही कलेक्टरला जेव्हा भेटतो तेव्हा खूप चांगलं सांगतात की आकडेच असतात त्यांच्याकडे. बघा मेळघाटसाठी एवढं टन धान्य आम्ही दिलेलं आहे. कुठे जातं धान्य माहिती आहे तुम्हाला. रेशनिंगचं धान्य 3 महिन्यातून एकदा रेशनिंग आणायचं, 2 महिन्याचं बाहेर विकायचं. 1 महिन्याचं थोडं म्हणजे कसं आहे की आता अंत्योदय योजना आहे. 2 रुपये किलो गहू, 3 रुपये किलो तांदूळ. वा, म्हणजे निवडणुकीच्या अगोदर घोषणा होती. हे घडतंय किती, कोण बघतं, हे कोण नाही बघत. त्यातलं मग कापून घ्यायचं, थोडंफार द्यायचं. कोणी कंप्लेंट करत नाही, कोणी विचारत नाही, काय नाही. आम्ही सुरुवात केली हे सगळं विचारायला. काय केलं की आम्ही गावातली काय थोडीशी शिकलेली जी बोलणारे लोक आहेत त्यांना जमा केलं. त्यांना सांगितलं की बघा हे तुमचा अधिकार आहे. खूप वेळ लागला याला, म्हणजे हे एवढं सोपं नाही आहे की दिवसभर बसून सर हम क्या कर सकते हैं, सर इसके साथ झगड़ा हम कैसा करेंगे, सर हमको मारेंगे तो नहीं. इथंपासून सुरुवात होती. त्यांना ताकद देणं खूप अवघड होतं. मग त्यांना सांगितलं की बघा आम्ही आहोत ना पाठीमागं तुमच्या, कायदा तुमच्या बरोबर आहे की नाही, तुम्हाला अधिकार आहेत की नाही, हे सगळं सरकारनेच तयार केलं की नाही, तुम्ही हे विचारायला पाहिजे. हे जेव्हा विचारायला सुरुवात केली मग आमची भांडणं सुरू झाली, म्हणजे मारामाऱ्या झाल्या, पोलीस केस झाल्या, अनेक गोष्टी झाल्या. पण आज म्हणजे मला अभिमान पण वाटतो की हे आम्ही किती दिवस करणार आहे. आम्ही त्या काही गावांपर्यंत करू शकतो. ज्या गावात आम्ही 15-20 गावात आम्ही काम करतो तिथं आम्ही करतोय. पण मेळघाट तेवढाच नाही आहे, 328 गाव आहेत. आणि मेळघाटचा काय प्रश्न, हा तर महाराष्ट्रातल्या आदिवासींचा सगळा प्रश्न आहे. याच्यासाठी आपण सगळे काय करणार आहोत. आम्ही कुठं, आम्ही नाही पुढे पडणार. म्हणजे कुठलीही संस्था एक मॉडेल तयार करू शकते, त्याचं रिफ्लेक्शन करायचं हे सरकारच्या हातात आहे किंवा हे आपल्या सगळ्या लोकांच्या हातात आहे. हे आपण करावं असं मला वाटतं. अगदी खरं आहे. म्हणजे जसं आता वारंवार तू म्हणालास की आपण टॅक्स भरतो. जर एक तर आपण प्रामाणिकपणे टॅक्स भरतो आणि मला वाटतं सगळ्यात जास्त टॅक्स मुंबईकर भरत असतील. आणि असं असताना आपण फक्त जबाब विचारत नाही आणि जी गोष्ट केवळ या थोड्या सुधारणा झाल्या तर त्या परिसराचा कायापालट होऊ शकतो. आत्ताची परिस्थिती कशी आहे त्यांच्याकडून ऐकत असताना तो म्हणाला तसं की कन्व्हिन्स करणं, तर त्यांच्याशी पेशंटशी तुम्ही बोलताना कसं बोलता, काय पद्धतीने पेशंट्स तुमच्याशी संवाद साधतात, आम्हाला एक झलक ऐकायला आवडेल. त्याआधी मला इथे स्वागत करायला आवडेल. मुंबईवरती जो 26/11चा हल्ला झाला अतिरेकी, त्यामध्ये कसाबला जिवंत पकडून देणाऱ्या टीमपैकी पोलीस अधिकारी माननीय संजय गोबिलकर साहेब इथे उपस्थित आहेत. आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया.
तुम्हाला सुद्धा खूप जिगर लागत असेल, जशी आमच्या पोलीस अधिकाऱ्यांना लागली, की पेशंटला भेटत असतानाची जिगर काय दाखवायला लागते? हो, तसं तर मेळघाट सगळ्या महाराष्ट्राला किंवा आपल्या देशाला कुपोषण आणि बालमृत्यू यामुळे माहिती आहे. जसं तुम्ही आता ऐकलत की हा फक्त एक पैलू आहे मेळघाटचा. रोजगार आहे किंवा शेती आहे, शिक्षण आहे, याचे प्रश्न फार गंभीर आहेत, तेवढेच गंभीर आहेत. तर तिथे पेशंट ज्यावेळेस आता आम्ही बघतोय तर कुपोषण आहे त्याला बरीच कारणं आहेत, ज्याला आमच्या वैद्यकीय भाषेमध्ये वेब ऑफ कॉजेशन म्हटलं जातं. की पॉवर्टी आहे, खाण्यासाठी उत्कृष्ट खाद्य नाही, रोजगार नाही, शेती पिकत नाही, असे बरेच कारणं आहेत. त्यामुळे कुपोषण हा एक प्रश्न तिथे निर्माण झाला आहे. आणि शासन तिथपर्यंत पोहोचलं आहे. शासनाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, खूपच शासनाचा रीच खूप चांगला आहे, परंतु खऱ्या अर्थाने ते पोहोचलेलं नाही आहे. खऱ्या अर्थाने तिथे लोकांना ट्रीटमेंट देण्याची गरज आहे, अजूनही गरज आहे. आणि ज्यावेळेस आता मी बघतो की पेशंट्स आमच्याकडे आता यायला लागले. सुरुवातीला कोणीही यायचं नाही. गावातला एखादा भूमका किंवा जो बुवा असतो त्यांच्याकडे ते जातात, कारण की दॅट इज द ओनली ऑप्शन अवेलेबल. हां, भगत, तो तेवढा एकच ऑप्शन त्यांच्याकडे अवेलेबल असतो. कारण की दुसरा सरकारी डॉक्टर जो असतो तो व्यवस्थित त्यांना ट्रीटमेंट देतच नाही किंवा उपलब्धच नसतो बरेचदा. आणि आता अशी परिस्थिती आहे की लोकांमध्ये बराच अवेअरनेस आला आहे आणि लोक यायला लागली आहेत. आणि ज्यावेळेस एखादा टायफॉईडचा पेशंट आम्ही डायग्नोज करतो आणि त्याला ग्रामीण रुग्णालयात मी असताना आम्ही त्याला सांगतो की आता तुला 2-3 दिवस भरती व्हावी लागेल आणि त्याच्याशिवाय तू नीट होणार नाहीस, तर तो म्हणतो की मी नाही राहू शकत. तर आम्हाला आश्चर्य वाटतं की अरे तू एवढा आजारी असेल, तुला राहायची गरज आणि तू नाही म्हणतोस चक्क. तर त्याच्या फीज पण द्यायच्या नाहीत, विनामूल्य सेवा. विनामूल्य सेवा, त्यांना विनामूल्य सेवा आहे. तर आम्हाला असं वाटतं की अरे किती वेडे लोक आहेत, आम्ही त्यांच्यासाठी एवढं लांब येतो आणि हे ॲडमिट व्हायला तयार नाहीत, आम्ही त्यांची सेवा करायला तयार आहेत पण हे थांबायला तयार नाहीत. तर हळूहळू आम्हाला एक कळालं की प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं. ते ज्या प्रकारे वागतायत, ज्या प्रकारे बोलतात, त्याच्यामागे त्यांचं काहीतरी रॅशनल आहे, काहीतरी कारण आहे. आणि ज्यावेळेस तो पेशंट ॲडमिट व्हायला तयार नसतो तर त्याचं कारण असं असतं की आता त्याची शेतीत पीक आलेलं आहे आणि तो जर शेतीवर थांबला नाही तर जंगलातले प्राणी त्याचं शेती नष्ट करून टाकतील आणि त्याचं त्याचं पीक जर आलं नाही तर वर्षभर त्याला खायला काहीच राहणार नाही. अशी ती लिंक असते. त्याच्या दृष्टीने टायफॉइड ही छोटी समस्या आहे, त्याआधी जगण्याचा प्रश्न मोठा. अगदी बरोबर. तिथे सर्वायवल ही त्यांची प्रायोरिटी असते आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या नंतर येतात. आणि ज्यावेळेस आपण म्हणतो की कुपोषण आहे आणि नक्की काय करायला हवं, कुपोषण का आहे, याच्यावर बरीच लोक चर्चा करतात, बरेच वादसंवाद होतात बऱ्याच ठिकाणी. पण खऱ्या अर्थाने आपण जाणण्याचा प्रयत्न केला की कुपोषण का आहे, बालमृत्यू का आहेत आणि ते कसे सोडवता येऊ शकतील, याचा आपण अभ्यास कधी केला आहे का. तर तिथे राहताना आता मला कळतं आहे की त्यांची विचारसरणी वेगळी आहे, त्यांचं राहणीमान वेगळं आहे, त्यांची वागण्याची पद्धत वेगळी आहे आणि ही आपण कधी समजून घेतली का, तर ती समजून घेण्याची गरज आहे. ते लोक अतिशय शांत असतात, शामळू असतात, तुमच्याशी कधी जास्त बोलणार नाही, तुम्ही दटावलं तरी तोंडातून शब्द काढणार नाहीत. तर त्यांच्या कलेने घेण्याची गरज आहे. तुम्ही त्यांना काहीही प्रश्न विचारला तर फक्त हाऊ एवढाच उत्तर देणार, पण ते कितीही आजारी असले तरी तुम्हाला पटकन सांगणार नाही. तर ही त्यांची वागण्याची वृत्ती समजून त्यांना ट्रीटमेंट देण्याची गरज आहे. नुसतं मी हॉस्पिटल उघडून बसले, मी डॉक्टर आहे आणि म्हणून आता माझ्याकडे पेशंटची रांग लागेल, अशी परिस्थिती नक्कीच नाही आहे. आपल्याला पेशंटकडे जाण्याची गरज आहे आणि आपली जबाबदारी नाही का ती. जर मेळघाटमधला एखादं कुपोषित मूल त्याचा बालमृत्यू होत असेल तर ही आपल्यासाठी दुःखद घटना नाही का, याचा आपल्याला फरक पडू नये का? पडायला हवा, नक्कीच पडायला हवा. तर याचा आपल्याला विचार करण्याची गरज आहे. आणि मला वाटतं म्हणूनच मेळघाट मित्राचं जे स्लोगन आहे ते खरंच हृदयाला भिडतं की आम्ही एकही मूल केवळ कुपोषणामुळे मरू देणार नाही. हे इतकं महत्त्वाचं हे ध्येय आहे आणि मला वाटतं या दृष्टीने काय काय हातभार आपण इथे बसून लावू शकू तो निश्चितपणे आपण लावला पाहिजे. ते आपली जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. डॉक्टर, तुम्ही काय आणखीन ॲड कराल यात? वैभव जसं बोलला की कुपोषण ही समस्या नाहीच आहे. मेन जे कुपोषण आपण म्हणतो ते सगळं इंटिग्रेटेड आहे. तिथलं जॉग्रफी जी आहे, तिथले जे त्यांची पारंपरिक पिके आहेत ते जे घेतात त्याच्याबद्दल त्यांना जे अनअवेअरनेस आहे किंवा दुसरी गोष्ट त्यांचे ट्रेडिशन्स जे काही आहेत त्याच्यामुळे हे सगळं इंटिग्रेट होऊन कुपोषण एक समस्या नाही. जर आपण फक्त कुपोषण या बाबतीत मेळघाटला हायलाईट केलं
आणि फक्त कुपोषणावर भर दिला आणि बाकीच्या गोष्टी एज्युकेशन सोडून दिलं, त्यांची शेती सोडून दिली, त्यांचं ट्रेडिशन सोडून दिलं, त्यांचं अवेअरनेस सोडून दिलं, तर कुपोषण कधीच, किती पैसा घाला त्याच्यात आणि किती प्रत्येक कुपोषित बालकासाठी एक डॉक्टर ठेवा, ते कुपोषण थांबणार नाही आहे. त्याच्यानंतर अवेअरनेस जे आहे की, आणि वैभव जसं बोला तसं प्रायोरिटीज, आणि एक ॲड करू इच्छितो त्याच्यात की जर का एक मूल आजारी असेल आणि बाकीचे घरी 3 मुलं आहेत, प्रत्येक कुटुंबात 3-3, 4-4 मुलं आहेत, एक मूल आजारी आहे, बाकीचे 3 घरी आहेत, त्यांना बघण्यासाठी कोणी नाही घरी, तर त्या एका मुलाला एका पुन्हाचे प्राण गेले तरी चालेल त्यांना, पण बाकी 3 मुलं त्याच्यामुळे वाचतायत. म्हणजे अजूनही एक प्रकारे जंगलचा कायदा तिथे काम करतो की सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, फिटेस्ट, जो लढू शकेल तो जगेल. अगदी. आणि पेशंट कन्व्हिन्स करणं ही खूप महत्त्वाची म्हणजे फार महत्त्वाचा भाग आहे. कारण पेशंट आम्ही त्यांच्या घरात, आमच्या सिस्टीम अशी आहे की पेशंट आशा वर्कर किंवा अंगणवाडीने फोन करावा की पेशंट आहे असा सदूर, त्याला जे काही झालेलं आहे ते, किंवा घरी डिलिव्हरी बाई आहे, आणि आम्ही तिथे गाडी घेऊन स्वतः पोहोचतो ॲम्ब्युलन्स घेऊन त्यांच्या दारात, आणि त्या दाराच्या बाहेर ॲम्ब्युलन्सपर्यंत बसवतापर्यंत आम्हाला किमान 2 ते 3 तास लागतातच. प्रत्येक वेळा हे असं होतं, कारण दवाखान्यात डिलिव्हरी करायची असते किंवा दवाखान्यात बाळाला घेऊन जायचं असतं, यावर सध्या तरी त्यांचा विश्वास नाही. त्यांचा सध्या तरी विश्वास भगत भूमका याच्यावर जास्त आहे, आणि त्याच्यामुळे ट्रीटमेंट पार्ट द्यायला फार अवघड जातं. पण आरोग्य संस्थेला जे काही MPW नर्सेस आणि डॉक्टर्स असतात, ही गोष्ट समजणं फारच अवघड आहे त्यांना, असं मला वाटतं. म्हणजे ते समजून घेत नाही आहेत ती गोष्ट, की आपण त्यांना समजवायला हवं, पहिल्यांदा त्यांचा विश्वास संपादन करायला हवा, आणि त्याच्यानंतरच ते लोक आपल्याकडे येतील आणि आरोग्य संस्थेवर विश्वास टाकतील. बरोबर. चंदू, या बाबतीत काही सांगायला आवडेल? खरं तर आता जो म्हणला की सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, हे कसं निसर्गाविषयी होतं ना. जर तुम्ही निसर्गात असेल तर तुम्ही निसर्गाशी भांडू शकता, आणि जो चांगला असतो तो वाचू शकतो. पण थोडंसं इथे वेगळं आहे. खरं तर इथे तुम्हाला निसर्गाशी नाही भांडायचं आहे, इथं तुम्हाला माणसांशीच भांडायचं आहे. होतं का माहिती आहे का, आम्ही तिथं गावात गेल्यानंतर रामनं सांगितलंच मगाशी की माणसांनाच माणसं घाबरतात, जंगडीला घाबरतात वगैरे. आज तीच अवस्था आहे. फक्त एवढंच होतं की आम्ही गेल्यानंतर माणसाला घाबरत नाहीत, आम्हाला विचारतात माणसं. पण आमच्या शिवाय जर कोण गावात गेला असेल, कोण सरकारी माणूस गेला असेल की जो हे अपवाद सोडून जर कोण गेला असेल, तर त्याला माणसं आजी घाबरतात. हे सरकारला आपल्यातून फितूर गेलेले लोक आहेत ना, त्यामुळे तसंच म्हणावं लागेल. तर मग इथं खरं तर झगडा आहे तो सरकारी माणसांची आणि लोकांशी. कारण काय होतं की सरकारी माणसं आजही त्या गावात गेल्यानंतर पहिल्यांदा हे म्हणतात की ये कोरकुलोक सुधरेंगे नाही. आता ही सरकारी माणूस म्हणजे कोण कोण, पटवारी आला, ग्रामसेवक आला, डॉक्टर आले, काही फॉरेस्टची माणसं आली, पोलीस आले, गावातले आणखीन काही पोलीस पाटील आले की जे त्या गावातलेच आहेत. हे माणसं म्हणतात की ये लोक सुधरेंगे नाही, कोरकू कभी सुधरेंगे नाही. आता हे इतकं पाठ झाले लोकांना की लोक स्वतः म्हणतात की हम सुधरेंगे नहीं, हम ऐसे रहेंगे. आता जर या माणसांच्या मनात असं राहिलं की हम ऐसे रहेंगे, हम सुधरेंगे नाही, तर मग तो बदलाचा विचार कधी येईल. खरं तर हे काम कोणाचं आहे. आता त्या माणसाच्या मनात असं बसलं की मी सुधारणारच नाही बाबा, आणि काम करणारा माणूस जर याच तयारीने गेला की काही होणार नाहीये, तर नक्कीच काही होणार नाही. असंच होतं की मग आता सगळी माणसं, बाहेरचा नवीन माणूस कोण गेला काम करत, तो त्याला असं म्हणलं की हे लोक सुधरेंगे नाही. तर खरं तर गरज ही आहे की बाहेरचा जो कोणी माणूस जाईल त्यांना म्हणलं पाहिजे बाबा तुम बदल सकते हो, तुम्ही बदलना चाहिए, तुम्ही कुछ बातें करना चाहिए, बोलना चाहिए. आणि हे करणं खूप जरुरीचं आहे की हे काम फक्त आता सध्या घडेल तरी फक्त मेळघाटमध्येच करतं, मेळघाटामध्ये अजून कोणी करत नाही आहे. कारण असं काम करणंच खूप जरुरीचं आहे. म्हणून आमचे जे व्हॉलंटियर्स येतात, जे धडक जी मुलं येतात, आम्ही त्यांना हेच सांगतो की तुम्ही जेव्हा बोलता त्यावेळेस तुमचं असं बोलणं असावं की जेणेकरून ती समोरची माणसं तुम्हाला दबकली नाही पाहिजे, तुम्हाला घाबरली नाही पाहिजेत. जेव्हा तुमच्या त्यांच्या घरात जातात त्यावेळेस तुमचं चप्पल बूट बाहेर ठेवा, मग तुम्ही आत जा. त्यांचा थोडासा मान द्या. त्यांची घराची जी उंची थोडीशी कमी येते, तेव्हा तुम्ही जेव्हा एंट्री करता त्यावेळेस पहिल्यांदा तुम्हाला कपाळाला धडक बसते, आणि तिथून तुमची धडक मग सुरू होते. खरं तर म्हणून तुम्ही जाताना थोडंसं वाकून जाय, थोडंसं नम्र व्हा, त्याला कसं थोडंसं नम्र व्हा, मग त्यांच्याशी बोला. कारण त्या माणसांना ताट बोलायची, रागावायची, सेवा द्यायची, सेवा घालायची फारशी सवय नाही आहे. आणि खरं तर हेच जपणं जरुरीचं आहे. हेच तुम्ही तिथं त्या माणसांना ताकद देण्यासाठी जरुरीचं आहे. खरं म्हणजे आपण ज्याला हॉस्पिटॅलिटी आजकाल खूप महत्त्वाची असते, आणि आम्ही किती हॉस्पिटॅलिटी देतो अशी प्रायव्हेट कंपनीज खूप हे करत असतात की आम्ही ग्राहक सेवा कशी चांगली देतो. तर मला वाटतं आदिवासींना ग्राहक समजून त्यांना ती ग्राहक सेवा ज्या दर्जाची आपण दिली जाते त्या दर्जाची सेवा त्यांना दिली गेली पाहिजे, म्हणजे ती खऱ्या अर्थाने सेवा असली पाहिजे. हा जो एक भाग आहे की सरकारी यंत्रणा आणि यातला भ्रष्टाचार, तर याचे किती परिणाम तुम्हाला तिथे जाणवतात, कितपत भ्रष्टाचाराच्या बाबतीत काय सांगाल? आता मी एक सगळ्यांना फार मजेशीर गोष्ट सांगणार आहे. कारण का मेळघाटात अशा मला जर सांगितलं तर मी 101 मजेशीर गोष्टी सांगेल, पण ही तर गोष्ट फारच मजेशीर आहे. या गोष्टीला नाव पण आहे राजा बोले आणि दल हाले.
असं झालं मेळघाटच्या इतिहासात आणि म्हणजे हातुरबागाच्या 19 डिसेंबर 1999ला महाराष्ट्र राज्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री माननीय विलासरावजी देशमुख हातूरला आले आणि त्यांनी सांगितलं की मी इथून पुढे 3 गावं बघणार आहे आणि परत जाणार आहे. हातूरला त्यांचं हेलिकॉप्टर बघण्यासाठी खूप सारे लोक जमा झाले. त्यांनी तिथं बोलले, लोकांनी बघितलं, कुपोषित मुलं वगैरे बघितले. समोर चिलाटी गाव आहे तिथं आले, 2-3 घरी काळा चहा पिला, बोलले लोकांशी. आणि समोर एक रुईपठार नावाचं गाव आहे, त्या गावात गेले. त्यांनी रुईपठार गावाच्या लोकांना विचारलं की बोला, मी महाराष्ट्र राज्याचा राजा आहे, तुम्हाला जे पाहिजे ते देऊ शकतो. तिथल्या आदिवासींनी भोल्या बाबड्यांनी एकच प्रश्न केला, साहब तुम कौन है हमको नहीं मालूम, मगर एक बात हमारे लिए करो, हमको पानी दे दो, क्योंकि हमारा गांव ऊंचाई पर है और हमको नीचे 1 किलोमीटर पानी के लिए जाना पड़ता और वहाँ से पानी लाना पड़ता, बहुत तकलीफ होता है. और शाम को 6 बजने के बाद पानी नहीं ला सकते, सवेरे जल्दी पानी नहीं ला सकते, पानी का बहुत अड़चन है, कुछ भी करो हमको पानी की समस्या हमारी सुलझा दो, बाकी कुछ मत करो. झालं. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आले मुंबईला एक लगेच अमरावतीच्या कलेक्टरच्या नावानं फॅक्स केला की रुईपठार गावाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा. अमरावतीच्या कलेक्टरने लगेच त्यांच्या सगळ्या इंजिनियर्सला बोलावलं, मीटिंग लावली की आपल्या 3 महिन्याच्या आत त्या गावाला पाण्याची व्यवस्था करायची आहे आणि तसा मंत्रालयाला रिपोर्ट द्यायचा आहे. लगेच अमरावतीचे सगळा ताफा रुईपठार गावात आला. त्यांनी सगळं बघितलं. एक खाली अर्धा किलोमीटर जवळजवळ एक बोरवेल होती, ती बोरवेल चेक केली. हँडपंप होता तो चेक केला. सगळं झालं. गेले. योजना बनली, इस्टिमेट बनली. 5.5 लाखाचं इस्टिमेट केलं. इस्टिमेट असं केलं, खाली जी बोरवेल होती तिथनं वरपर्यंत पाईपलाईन करायची, गावामध्ये टाकी बांधायची आणि सगळ्या गावाला टॅप वॉटर मिळणार. मेळघाटामध्ये पहिल्यांदाच टॅप वॉटर लोकांना मिळणार अशी योजना केली. आले सगळे, योजना वगैरे बनले, सगळं केलं. पाईपलाईन केली, गावामध्ये टाकी बांधली. खालची जी बोरवेल होती तिच्यामध्ये 8 हॉर्स पॉवरची मोटर टाकले आणि ती मोटर टाकल्यानंतर ती मोटर ठेवण्यासाठी बाजूला एक स्ट्रॉंग रूम बांधले. सगळं केलं. 3 महिन्यांचं आता उद्घाटन होणार आहे. 4.5 लाख रुपये खर्च केले. सगळे लोक आले. उद्घाटन आले की चला उद्घाटन करायचं आहे. हार वगैरे तुरं सगळेजण घेऊन आले. कार्यक्रमाची सगळी सांगता, जवळजवळ कार्यक्रम सुरू होणार होता. अधिकारी वगैरे आले, आता बटन दाबायचं आहे. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं इथं लाईटच नाही आहे. आपण 4.5 लाख रुपये कशाला घातलेत? कुठं खर्च झालाय 4.5 लाख रुपये? कुणाचा पैसा आहे 4.5 लाख रुपये? आपला सगळ्यांचा पैसा गेला ना 4.5 लाख रुपये. आणि त्या लोकांना 8 वर्ष एक पाणी काही मिळालेलं नाही. एकतर जी बोरवेल होती चांगली, ती बोरवेल पण गेली, कारण का त्याच्यामध्ये मोटर टाकली. लोकांनी मग एक बाजूला एक झरा खणला आणि त्या झऱ्यामधनं 8 वर्ष ते लोक पाणी भरत होते. सगळेजण मीडियाला 4.5 लाख रुपये खर्च केले. कुठे गेले 4.5 लाख रुपये? काही झालेलं नाही. गावात टाकी तशीच्या तशी होती. आमच्याकडे असंच फिरत एक अमेरिकेचं कपल आलं, वृद्ध लोक, दोघं जण आले. त्यांनी बघता ते तसं टुरिस्ट म्हणून आले, ते पण चांगलं सामाजिक काम पण करायचे. त्यांनी बघितलं रुईपठार गावाला गेले तर बाया खालनं आपले हंडे घेऊन येत होत्या. एका बाईच्या डोक्यावर 3-3 हंडे असतात आणि ती खालनं पान आणि वर घेऊन जात असते. तेव्हा त्यांनी बघितलं आणि त्यांनी सांगितलं ही भयंकर वाईट परिस्थिती आहे, हिला मी या गावाला पाणी देण्यासाठी मी काय करू शकतो? आम्हाला त्यांनी प्रश्न विचारला. आम्ही त्यांना सांगितलं की सोपी गोष्ट आहे, तुम्हाला एक 6.5-7 लाख रुपये खर्च करावे लागतील, पाणी गावाला मिळेल. त्यांनी सांगितलं कसं मिळेल? म्हणलं गावाला बोरवेल आहेच, त्या बोरवेलमध्ये आपण मोटर टाकू, पहिली पाईपलाईन चांगली आहे का ती बघू, नाहीतर नवीन पाईपलाईन टाकू, सोलर लावू गावामध्ये आणि टाकीमध्ये पाणी सोडू. आणि आम्ही तसंच केलं. खालची जी बोरवेल होती तिथली मोटर चोरीला गेली होती, तिथं आम्ही मोटर टाकली, पाईपलाईन केली, टाकी तीच होती. गावामध्ये आम्ही पाणी आणलं गावामध्ये. आणि आज तिथले लोक टॅप वॉटर काय असतं, मेळघाटातल्या 320 गावांपैकी त्या गावाला फक्त टॅप वॉटर आहे आणि आता ते लोक टॅप वॉटर पाणी पितात. पण मैत्री किती दिवस काम करणार? मैत्रीनं केलेलं काम आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सांगून सुद्धा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सुद्धा ज्या गावाला पाणी देऊ शकले नाहीत
तिथं मैत्रीसारख्या संस्थेनं पाणी दिलं, पण मैत्री किती दिवसापुरती करणार? मैत्री किती दिवस करणार? आमचं काम नाही. शेवटी पैसा कुणाचा आहे? आपल्या सगळ्यांचा पैसा आहे. आत्ता त्या गावाला जर नवीन योजना झाली तर 7-8 कोटी, जवळजवळ एक 7-8 लाखाची सहज योजना होईल, 20 लाखाची होईल, परत पैसा जाईल. पण पैसा कुणाचा जातोय? आपला जातोय. आपण सरकारला जाब केव्हा विचारणार? विचारायला पाहिजे. कमीत कमी आदिवासींसाठी तरी विचारायला पाहिजे असं मला वाटतंय. ताजी बातमी अशी आहे की 10 वर्षापूर्वी जे मुख्यमंत्री देशमुखांनी केलं होतं तीच गोष्ट आता घडत आहे सध्या. आमच्या भागात बोरदा नावाचे गाव आहे, तिथेही लाईट नाही सध्या. तिथे विहीर खोदलेली आहे, चांगली बांधून घेतलेली आहे. आता तिथे मोटर आणणार आहेत, पाईपलाईन फिटिंग चालू आहे सध्या आता. आणि अजून तिथे लाईट नाही हे त्यांना माहिती असून सुद्धा कसं काम करतायत. 30 लाख रुपये खर्च करणार आहे तिथे आणि हे काम काही होणार नाही, पूर्ण वाया जाणार आहे. याला एक कारण आहे. म्हणजे काय झालं होतं की 2000च्या अगोदर सर्वोच्च न्यायालयानं मेळघाट संदर्भात काय आदेश दिले होते की मेळघाटमध्ये 19 मुद्दे होते. ते मी सगळे सांगत नाही की या गोष्टी व्हायला पाहिजेत की जेणेकरून बालमृत्यू आणि कुपोषण होणार नाही आहे. त्यावेळचे अमरावती जिल्ह्याचे कलेक्टर श्री गुप्ता साहेब, OP गुप्ता, ओमप्रकाश गुप्ता यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिलेला रिपोर्ट आहे, ऑल विलेजेस इन मेळघाट आर इलेक्ट्रिफाईड. आजही 40 गावं आहेत की जिथं वीजच नाही. वीज नाही म्हणजे काय? मला वाटतं 1984ला इंदिरा गांधींच्या हत्येच्या पूर्वी इंदिरा गांधी मेळघाटात आल्या होत्या. त्यावेळी त्या कोलकास नावाच्या रेस्ट हाऊसला, म्हणजे धारणी आणि त्या भाग जो मेळघाटचा आहे त्या भागात फिरल्या होत्या आणि तिथं राहिल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मेळघाटमध्ये आदिवासींचे कपडे घातले, त्यांच्याबरोबर नाचल्या. मेळघाटची लोक त्यांना सगळ्यांना, त्या इंदिरा गांधींना खूप चांगलं ओळखतात. त्या त्यांना आई म्हणतात, मा. तेवढीच ओळख आहे. त्यांनी सुद्धा असाच प्रश्न विचारला, तुम्हाला काय पाहिजे? मेळघाटमध्ये वीज पाहिजे. झालं, त्यांनी आदेश सोडले, सगळ्या गावात वीज. म्हणजे आधी मी 40 गावात वीज नाही म्हणतोय म्हणजे काय? 1984ला फिटिंग केलेलं आहे, तिथे पोल आहेत. त्यानंतर 2002 आणि 3ला प्रोजेक्ट ऑफिस जे आहे, जे मेळघाटच्या विकासासाठी सगळ्यात महत्त्वाची भूमिका करत आहे, त्यांनी काही घरांमध्ये फुकट लाईट 100% अनुदानातून लाईट फिटिंग केलेलं आहे. पण आज सुद्धा त्याच्यामध्ये वीज नाही. फक्त एक अपवाद आहे. म्हणजे रामनी मागे सांगितलं की रुई पठारला मुख्यमंत्री आले होते, त्या दिवशी 3 तास लाईट आली होती. याचा अर्थ काय होतो? वीज येऊ शकते, वीज येऊ शकते. इच्छाशक्ती नाही, ना राजकीय, ना अधिकाऱ्यांची, ना तुम्हा सगळ्यांची. कशाला कोण काम करेल? खरंय. म्हणजे सामाजिक कार्य करूया असं म्हणून तुम्ही सुरुवात केली. आणि मला वाटतं आपण सगळे पण नेहमी असं म्हणत असतो की पॉलिटिक्सचा आमचा काही संबंध नाही, पण आम्हाला सामाजिक कार्य करायला मिळालं तर आवडणार आहे. पण इथे परिस्थिती अशी आहे की तुम्ही राजकारणापासून वेगळं राहून काम करूच शकणार नाही, इतके अडथळे राजकारण्यांनी तयार केलेले आहेत. या सगळ्या परिस्थितीतून डिप्रेशन येत नाही का? असं नाही वाटत की किती भयंकर परिस्थिती आणि आपण कसे लढणार आणि का लढतोय आपण? ना त्या आदिवासींना धड कळतंय की तुम्ही त्यांच्यासाठी किती मोठी लढाई लढताय, ना आम्हाला काही. आज आम्हाला आजच्या कार्यक्रमात तुम्ही 5 जण भेटलात, नाही तर तुम्ही कुठे होतात, काय होतात, आम्हाला काही पत्ता नव्हता. मग कशासाठी चालली आहे ही लढाई तुमची? सगळ्यात पहिल्यांदा मी महाराष्ट्र शासनाचा आभार मानतो. त्यांच्या भ्रष्टाचारी सिस्टीममुळं आम्हाला मैत्रीसारख्या संस्थेला तिथं काम करायची संधी मिळाली आणि तुम्ही सगळ्या लोकांनी आमचं कौतुक करण्यासाठी आम्हाला मुंबईला बोलवलं. वाईट गोष्ट आहे खरं तर, पण आमच्या दृष्टीनं आम्हाला ही संधी मिळाली. हा आमचा मोठेपणा नाही आहे मित्रांनो. मेळघाटातल्या आदिवासींना तोडू नका. तर बोल ना चंदू. ही संधी दिली, खरंच खूप चांगलं झालं. पण डिप्रेशन काय येत नाही माहिती आहे का? सध्या आम्ही मुंबईमध्ये पोलंडच्या पाठीमागे बसून तुमच्याशी बोलतोय आणि असे अनेक लोक आमच्यासाठी येतात की जी मेळघाटात येतात, आमच्याशी बोलतात, आम्हाला सांगतात कसं समजाल, काय काम करता, कसं काम करता, आमच्याशी बोलतात आणि काम करायला मला मदत करतात. डिप्रेशन काय येत नाही? आम्हाला वाटतं की ठीक आहे की आपण सगळाच पण सोडू शकणार नाही आहे, पण काहीतरी करू शकू नक्की. मी एकटा असल्यामुळं किंवा राम एकटा असल्यामुळं किंवा मधू एकटा असल्यामुळं संपूर्ण मेळघाटचा प्रश्न सुटणार नाही, नक्की सुटणार नाही. पण मेळघाटचा प्रश्न सोडवला पाहिजे, त्याची चर्चा करायला पाहिजे, त्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला पाहिजेत. हे आपण एवढे सगळेजण इथे बसून चर्चा करतोय ना. जर आम्ही तिथे राहिलोच नसतो तरी चर्चा झाली नसते कदाचित, तर आम्ही आलोही नसतो कदाचित. म्हणून आम्हाला वाटतं की इथे कोणतं राहणं जरुरीचं आहे. आम्ही नाही तर कोणतं राहणं जरुरीचं आहे. कदाचित आणखी 3-4 वर्षानंतर आम्ही तिथं नसू, पण तिथं आम्ही अशी काही माणसं तयार करू जी कुरकूच असतील, जी कुरकूच ती संस्था चालवतील, जी कुरकूच त्या कुरकू लोकांनाच समजावून सांगतील की बाबांनो तुम्ही आपण कसं सुधारणं जरुरीचं आहे. ते कुरकू लोकच त्या अधिकाऱ्यांना जाब विचारतील की तुम्ही काम का करणं जरुरीचं आहे, तुम्ही का काम करत नाही आहात. आणि हे होण्यासाठीच आम्हाला खरं तर तुम सगळ्यांची मदत पाहिजे, खूप मदत पाहिजे.
देणार आपण यामध्ये मदत? मला डिप्रेशन फारसं येत नाहीये. त्यांना डिप्रेशन येत नाहीये कारण ते आपल्या आधारावरती आहेत, पण आपण मदत देणार आहोत का? कोण कोण मदत द्यायला तयार आहे? नुसतं हात वर करायला सांगितलं तरी अनेकांनी विचार केलाय. थँक्यू. पण मला वाटतं ज्यांनी हात वर केला त्यांनी मात्र विश्वासाने वर केला आणि ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तुमच्या मनातही या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील, काही कुतूहल असेल, काही गोष्टींना दाद द्यायची असेल तर आमच्यापर्यंत हे नक्की पोहोचवा. आमचे व्हॉलंटियर्स इथे आहेत. तुम्ही जर एक चिठ्ठी लिहून आमच्याकडे पाठवलीत तर तुम्हाला हवा असलेला अपेक्षित असलेला प्रश्न, शंका आपण या कार्यक्रमात नक्की त्याचा विचार करू शकू. डॉक्टर आणखीन काय सांगायचं? एक रूपक कथा सांगावीशी वाटेल मला. समुद्रकिनारा असतो आणि त्याच्यावर बरेचसे मासे समुद्र पाण्यातून बाहेर पडलेले असतात पूर्ण समुद्रकिनाऱ्यावर. एक लहान मुलगा असतो जो एक एक मासा उचलून पटापट पाण्यात टाकत असतो कारण की ते मासे तडफडत असतात. आणि साधारण एक 50-60 वयाचा वयोवृद्ध माणूस ते तिथे फिरायला आलेला असतो संध्याकाळी आणि तो बघत असतो की अंधार पडायला लागला आणि हा मुलगा काहीतरी उचलून टाकतोय. तो जवळ जाऊन बघतो तर तो मुलगा मासे पाण्यात पटापट टाकत असतो कारण की ते तडफडत आहेत आणि मरत आहेत. तर तो माणूस सहज त्याला म्हणतो, अरे कितीतरी हजारो मासे पडलेत असे किनाऱ्यावर छोटे छोटे, तू किती मासेंना टाकणार आहेस आतमध्ये आणि त्याच्याने फरक तरी काय पडणार आहे? तर तो मुलगा त्याच्याकडे फक्त बघतो आणि आपलं काम सुरू ठेवतो आणि एवढंच बोलतो की फरक काय पडणार हे मला नका विचारू, त्या प्रत्येक मासाला विचारा जो पाण्यात जातोय परत. तर एका बालमृत्यू वाचवल्याने, एका माणसाला मदत केल्याने फरक घडणार आहे आणि हा सगळा फरक आपणच घडवून आणू शकतो. शासन जिथे कमी पडतं आहे तिथे आपण अशी जर आपण जोडी बांधली तर आपण नक्की बदल घडू शकतो. पण प्रश्न आहे तो राजकीय इच्छाशक्तीचा आणि तुमच्या इच्छाशक्तीचा. डिप्रेशनबद्दल विचारलं होतं, खूप सुंदर प्रश्न विचारला होता. कारण जेव्हा PHCमध्ये मी काम करण्यास आलो तेव्हा मला वाटलं आता सरकारी यंत्रणा माझ्यासोबत आहे, खाली 50 लोक आहेत, नर्सेस आहेत, MPW डॉक्टर्स आहेत, गाड्या आहेत, ताफा आहे एवढा मोठा. तर या 50 माझ्यासोबत अंगणवाड्या आहेत, 50 आशा वर्कर्स आहेत, 50 पाडा वर्कर्स आहेत, एवढे सगळे लोक आणि 42 गाव. प्रत्येक गावात एक कुपोषण मूल जरी मी एकेकाला दिलं तरी ते लगेच निघून जाईल. बालमृत्यू एकाही गावात एकही होऊ शकणार नाही. पण आजच्या घडीला माझ्या PHCमध्ये मागच्या वर्षापेक्षा जास्त बालमृत्यू झालेले आहेत. फरक कुठे पडतो? प्रॉब्लेम काय होतो? प्रॉब्लेम आहे तो की नेमकं तिथे गरज काय आहे ते सरकार कधीच बघत नाही. आरोग्य खातं तिथे गरज काय आहे ते कधीच बघत नाही. बालमृत्यू कशामुळे होतात? बालमृत्यू होतात मोस्टली निमोनिया आणि डायरियामुळे. पण निमोनिया आणि डायरियाची दवाई, बच्चूची जे सिरप्स असतात ते तिथे अवेलेबल आहे का? शासन ते आरोग्य संस्था तिथे पुरवते आहे का? तर नाही, ते तिथे पुरवली जात नाही. आणि अशा अपुऱ्या अवस्थेत मग आम्हाला तिथे जे काही ट्रीटमेंट आम्हाला करावी वाटते ते आम्ही करतो किंवा मग रेफर करतो पेशंट. जे काही आमच्या हातात आहे ते पुरेपूर करतो. पण शासनाला जेव्हा हे माहिती आहे की बालमृत्यू हे होतात निमोनिया, डायरिया या छोट्या छोट्या गोष्टीमुळे, तर बालकांसाठी त्यांनी का ते सिरप पुरवू नये? आणि हे सगळे भ्रष्टाचार तिथे प्रचंड प्रमाणात होतात. तिथे बदल्या, तिथे राहिलेले मेळघाटात प्रत्येक अमरावतीवासी जो आहे सरकारी कर्मचारी त्याचा 3 वर्षाचा मेळघाटात ड्यू असतं. पण वर्षानुवर्ष काही लोक असे आहेत जे 15-20 वर्षापासून मेळघाटातच ठेवले आहेत आणि काही लोक असे आहेत जे अमरावतीमध्ये प्रॉपर मॅनेज करतात, त्यांच्या बदल्या मेळघाटात होतात आणि ते आपले मॅनेज करून ते तिथल्या तिथे अमरावतीतच राहतात, ते मेळघाटात येत नाही. जे लोक आपल्या घराबारापासून कुटुंबापासून दूर आहेत, मेळघाटात 15-20 वर्षांपासून काम करतात, त्यांना प्रचंड डिप्रेशन येतं. एकतर ते दारूच्या आहारी जातात किंवा मग काम करत नाही. हे शासनाकडून कुठेतरी हे चूक होते. नक्कीच. मला वाटतं आता तुझा औषधांचा उल्लेख केलास की ही अतिशय कॉमन सेन्सची बाब आहे की सगळ्या चाचण्यांमधून जे रोग येतात त्याची सगळ्यात जास्त औषधं, म्हणजे इतरत्र ती औषधांची गरज नसतानाही कदाचित ती उपलब्ध असेल, तो साठा सुद्धा इथे खरं तर फिरवायला हरकत नाही, पण ते होत नाही. अगदी बरोबर. दारूचं मला थोडं सांगायचं खरं तर, आता मी ज्या 28 गावामध्ये काम करतो ना, त्या 28 गावातली किमान 60-70 शिक्षक दारू नक्की असतीलच. त्यातले किमान 30% शिक्षक रोज फुलटच पडलेले असतात रस्त्यावरती. आणि आम्ही परवाच एकाला बघितलं की आम्ही उचलून आम्ही असा फोन केला त्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना की तुमचा शिक्षक रस्त्यावर पडलेला आहे, तर तुम्ही उचलून येता की आम्ही उचलून नेऊ आता कुठंतरी? काय करायचं असं? किती असं बघत राहायचं आपण? आमच्याकडे एक अमेरिकेचा CC म्हणजे कोलोडे कॉलेजचा ग्रुप येतो इथं. तो काय करतो येऊन इथं? तो येऊन आमच्यासोबत 12-13 दिवस चिलाटीमध्ये राहतो. चिलाटी किंवा आणखीन एखादं गाव असेल त्या गावात राहतो आणि त्या गावकऱ्यांच्याच फायद्यासाठी जे काय करता येईल ते तो 10-12 दिवस करतो. असाच तो ग्रुप चिलाटीमध्ये आला. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर ते काम करत होते, त्यांचं लक्ष कुठे आम्हाला काय माहीत नव्हतं. आमचं लक्ष त्या कामातच होतं. फक्त गावातली शाळा चालते की नाही वगैरे आम्ही कशात बघू, आम्हाला माहीत होतं सगळं काय होते ते. त्या ठिकाणी विचारलं आम्हाला की ह्या गावात शाळा आहे पण ती भरत का नाही आहे, तिथे गुरुजी का येत नाही आहे?
तर मग तिला सगळी स्टोरी सांगितली, हो काय काय होतं, काय होतं, कसं होतं वगैरे. तर ती म्हणली मग आता आम्ही काय करावं यासाठी. मी म्हटलं काय करता तुम्ही असते सांगा, आता तुम्ही काय करू शकता. तर ते म्हटलं आम्ही लेटर लिहितो किंवा आणखी काय कोणाला भेटतो म्हणले. ठीक आहे म्हटलं तुम्ही भेटू नका म्हटलं, तुम्ही फक्त पत्र लिहा म्हटलं की इथली शाळा तुम्ही तुम्हाला कशी वाटली, तुम्ही कशी पाहिली, तुम्हाला त्याविषयी काय वाटलं वगैरे एवढं फक्त लिहा म्हटलं. आणि ते लिहिताना फक्त तुम्ही जिल्हाधिकारीपासून ते पंतप्रधान सगळ्यांना लिहा म्हटलं. ते म्हणजे ठीक आहे करतो म्हणले आम्ही. तो 12-13 मुलींचा ग्रुप होता, तो गेला अमेरिकेला आणि तिने प्रत्येक आठवड्याला पत्र लिहायला सुरू केलं. हे जवळजवळ त्यांनी 4 महिने असं केलं. 4 महिने केल्यानंतर मग आमच्यातल्या अमरावतीच्या डेप्युटी सेक्रेटरीला जाग आली, डेप्युटी डायरेक्टरला जाग आली आणि मग ते चिलाटीला आले, त्यांच्या पूर्ण लवाजमासह आले. त्यांनी आले, सगळ्या शिक्षकांना बोलवलं, त्यांनी सगळ्यांची मिटिंग घेतली, त्यांच्या चर्चा त्यांनी आज सुरू केली. त्याचवेळी आमची ही एका तिथल्याच मोठ्या अधिकाऱ्याची चर्चा सुरू होती. तो म्हणत होता की तुम्ही अमेरिकेच्या मुलांना करायला सांगितलं, हे आम्हा असं इथली शाळा खराब आहे आणि तुम्ही लेटर लिहा वगैरे म्हणून. आम्ही म्हणलं आम्ही आजपर्यंत 1000 पत्रे तुम्हाला लिहिली, तुम्हाला 1000 फोन केले, शाळेला कुलपं लावली, त्यावेळेला तुम्ही बघायला आला नाही, त्यावेळेला तुम्ही सांगितलं नाही आम्हाला, ते तुम्ही पाहायला आला नाही, तुम्हाला आमचं ऐकवलं नाही कधी, तुम्हाला सगळी लेटर दाखवा मी ते. तर तो का बसला. तुम्हाला लाज वाटा पाहिजे म्हणलं की एक अमेरिकेचा ग्रुप सांगतो, पत्र वाटून तुम्हाला सांगतो की शाळा खराब आहे आणि तुम्ही तिथे पाहायला येतं म्हणलं. आम्ही सांगितलं पटत नाही तुम्हाला. असं म्हणल्यावर तो म्हणला, मला खरं वाईट वाटतं असं बोलल्याबद्दल. तो म्हणला की आम्ही लाज शरम सगळं सोडून दिलेलं आहे. आता बोला काय करायचं. एक मिनिट. खरं आहे. आणि मला वाटतं याला फक्त तो एक व्यक्ती जबाबदार नाहीये, ती एक प्रवृत्ती आहे आणि ती थोड्या मोठ्या प्रमाणात का असे ना, छोट्या प्रमाणात, पण ती कुठेतरी आपल्यामध्ये पण मूर्ती आहे की काय हे आपण खरंच तपासून पाहायला हवं. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे का की आजही आपण आदिवासींना माणूस म्हणूनच बघत नाही. अगं सोनूनं सांगितलं की औषधाचं काय होतं. विचार करा, आम्ही 98 पासून ज्या गावात आम्ही काम करतो त्या गावातला 98 पासूनचा बालमृत्यूचा डेटा मी जमा करतोय. त्या बालमृत्यूच्या डेटामध्ये माहितीमध्ये सगळ्यात जास्त बालमृत्यू निमोनियानी होतात, डायरियानी होतात. मेळघाटमध्ये अजून एक डॉक्टर आहेत, ते पण असे काही गावांची करतात, त्यांचंही माहिती हेच सांगते की मेळघाटमध्ये सगळ्यात जास्त बालमृत्यू निमोनियानी डायरियाने होतात. हे शासनालाही माहिती आहे की मेळघाटमध्ये बालमृत्यू डायरिया आणि निमोनिया 2च गोष्टींनी जास्त होतात, इतरही होतात पण ते खूप कमी आहेत. म्हणजे काय, PHC की जे प्रायमरी हेल्थ सेंटर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे किंवा RH आहे, ह्याच्यामध्ये या आजारावरची औषधं उपलब्ध पाहिजेत, साधी गोष्ट आहे. पण निमोनियासाठी लागणारं एक्सपेक्टोरंट गेल्या पावसाळभर आजपर्यंत कुठल्याही PHCत अवेलेबल नाही. डायरियासाठी लागणारं सायरप मेट्रो कुठल्याही PHCमध्ये अवेलेबल नाही. आता NRHM आलं, ऑर्डर सोडली डॉक्टरांना DHOनी की तुम्हाला वाटलं हे औषध आहे तर NRHMच्या फंडामधून विकत घ्या. म्हणजे ही जबाबदारी कुणावर सोडवलं. कसं सुधारेल मेळघाट ना. ह्या सगळ्या गोष्टी जर योग्य ठिकाणी योग्य माणसांनी काम केलं. आमच्यापुढे उदाहरणं आहेत, म्हणजे मी 2 उदाहरणं सांगतो. पहिलं की एक कुही नावाचं एक गाव होतं, तिथली एक मुलगी आजारी पडली. मगाशी तुम्ही विचारलं की तुम्हाला फ्रस्ट्रेशन कधी येत नाही का. एक मुलगी आजारी पडली, तिला निमोनिया झाला. नेमकं त्या गावातून आम्ही जात होतो, लक्षात आलं की तिथं कोणीतरी आजारी आहे. गेलो आणि विचारलं काय झालं, निमोनिया बघितलं त्या मुलाला. अभयभांगाने मला शिकवलं होतं निमोनिया सिव्हिअर कधी म्हणायचं, माइल्ड कधी म्हणायचं. तर सिव्हिअर निमोनिया होता. मी सगळी कामं सोडून दिली, म्हटलं हिला दवाखान्यात न्यायलाच पाहिजे. एक 3-4 तास काउन्सिलिंग केल्यानंतर तिला दवाखान्यात घेऊन गेलो. आता दवाखान्यात घेऊन गेलो म्हणजे कसं, एक मोटरसायकल राजदूत, त्याच्यावरती आई, तिचं मूल आणि पाठीमागं तिचा बाप, म्हणजे अशी 3.5 शीट, पावसाळ्याच्या दिवसातला रस्ता, अशी ती गाडी जवळपास 11 किलोमीटर दवाखान्यात नेली, भरती केलं. ते मूल दुसऱ्या दिवशी गेलं. म्हणजे वाईट वाटलं खूप. पण अशी अनेक मुलं आम्ही वाचवली पण आहेत की दवाखान्यात घेऊन गेलो. या वर्षीची या पावसाळ्यातली एक बोरदा नावाचं गाव आहे. 2 दिवस धो पाऊस होता आणि नेमकी त्या बाईची डिलिव्हरी सुरू झाली. कॉम्प्लिकेशन्स झाले, त्या बाईला कन्व्हल्जन्स आले, फिट्स आल्या. आणि ते आम्ही पोचलो तिथे आणि आम्हाला कळलं की ह्याला दवाखान्यात नेण्याशिवाय पर्यायच नाही आहे, काय करणार आहे तिथे. मग तिला आमच्या गाडीमध्ये टाकली आणि पुढं आलो तर नदीला पूर. मग थांबलो आम्ही, काय करणार आहे, औषध नाहीत, डॉक्टर नाहीत. जवळ एक सेंटर होतं, प्रायमरी हेल्थ सेंटर सब सेंटर होतं, तिथं गेलो. तिथे एक डॉक्टर होते, त्यांना घेऊन आलो, त्यांच्याकडे औषध नाहीत. मग काय केलं, पुन्हा गेलो एक चुरणी म्हणून जिथं आता वैभव काम करतोय, तिथं RH आहे, तिथं गेलो. तो त्याच्या अगोदर याला निरोप पाठवला, डॉक्टर तोरे PHCमध्ये होते, त्यांना निरोप पाठवला. ते तिकडून गाडी घेऊन आले आणि त्या पुढं पूर आहे आणि त्या गाडीमध्ये आम्ही तिच्यावर उपचार केले. त्या पुराच्या पाण्यातून गेलो, औषधं घेऊन आलो, एवढं पाणी होतं. तर ती बाई वाचली, ते मूल वाचलं.
ते संध्याकाळी पाणी ओसरल्यावर तिला जरा अजून चांगली ट्रीटमेंटची गरज होती म्हणून आम्ही अमरावतीला घेऊन गेलो. नेमका डॉक्टरांचा संप. अमरावतीला कुठल्याही दवाखान्यात घ्यायला तयार नाहीत. सरकारी दवाखान्यामध्ये मार्डनी संप केला होता. त्यांना हे नाही कळालं की हा आमच्यासाठी खरं तर तो VIP पेशंट होता. त्यांना हे आम्ही किती सांगत होतो की बाबा हे आम्ही कुठल्या परिस्थितीने घेऊन आलोय, तुम्ही याच्यावर ट्रीटमेंट करणं गरजेचंच आहे. नाही, शेवटी मग कलेक्टर CO यांना सगळी फोनाफोनी करून मग ते मॅनेज करावं लागलं. त्याला ती ट्रीटमेंट मिळाली, ती बाई वाचली. खरं तर डॉक्टर तुरे त्या दिवशी वेळेवर तिथं पोहोचले नसते तर हेच शक्यच नव्हतं. पण असे तुरे म्हणजे डॉक्टर तुरेंच्या अगोदरचे यमो कोणीच आलं नसतं. पुराचं माने रे मरू दे ना, मी कशाला येऊ. का माहिती आहे का, कारण ह्या गोष्टी आपण समजून नाही घेत, शासन समजून नाही घेत, अधिकारी समजून नाही घेत. मला चंदूंनी सांगितलं की कोण कुणासाठी काम करतंय की नाही करायचं. हे लोक कधी सुधारणारच नाही आहेत. आपली नोकरी आहे, 3 वर्ष मेळघाटात राहायचं आहे, बदली होणार आहे, आपण जाणार आहोत. हे जर बदलायचं असेल तर आपल्या सगळ्यांचा रेटा, आपल्या सगळ्यांचा दबाव इथं गरजेचा आहे. खरं आहे. म्हणजे मला वाटतं याच संदर्भातला एक किस्सा मी जो वाचला होता आपल्या कामाच्या संदर्भातला, की अशाच पद्धतीने डॉक्टरांना पोचवायचं पेशंटपर्यंत, फक्त बाईक आहे आणि धो पाऊस पडत असताना डॉक्टरांचा चष्मा घातला चालवणाऱ्यांनी. कोणाचा, चंदूचा किस्सा आहे ना? चंदू तो मीच होतो खरं तर. रात्री 2ची वेळ असेल अशी. आमची धडक मोहीम सुरू होती हिल्ड्यामध्ये. आम्ही त्या गावातच राहायचो आणि गावातच एक बाई 9 महिन्याची बहुतेक प्रेग्नंट होती आणि तिची ती बहुतेक 11वी डिलिव्हरी होती. आता आम्ही त्या गावातच आहोत, त्या गावातच काम करतो आहोत. तरीही त्यांनी आम्हाला त्या बाईने सांगितलं नाही मला की तिला सकाळपासून उलटी आणखीन संडास होते वगैरे. आम्हाला तरी 11 वाजता कळलं ते की तिला असं झाले म्हणून. अरे बापरे म्हटलं आता काय करायचं. तर आमचे 2-3 इंटर्न त्यावेळेला होते नशिबानं. ते 2-3 इंटर्ननी तिला ORS देणं वगैरे, मेडिसिन देणं वगैरे सुरू केलं. पण आम्हाला काही मेडिसिन्स हवी होती. तर आम्हाला तिथून खारी म्हणून तिथे PSC आहे दुसरी सब सेंटर, तिथे जावं लागणार होतं. तर आमची राजदूत घेऊन आम्ही ते PSCला चाललो होतो. पाऊस पडत होता आणि त्याच वेळी किडेही माझ्या डोळ्यात चालले होते. तर एक डॉक्टर होता, एक स्टुडंट होता योगी नावाचा, त्याचा नंबरचा चष्मा होता तो मी घातला आणि त्याला आमच्या नशिबानं त्यावेळेला आमची गाडीची लाईटही गेली होती आणि त्याला बॅटरी धरायला सांगितली समोर फक्त. त्या चष्मा आणि ती बॅटरी धरून मी गाडी चालवली. त्या सब सेंटरला आलो तर तिथे ते जे MPW होते ते फुल तरुण पडले होते. मी त्यांनी त्या दिवशी पार्टी केली होती. आम्ही तिथे जाऊन ती मेडिसिन शोधली, ती मेडिसिन घेतली, आम्ही आलो. त्या बाईला रात्रभर आम्ही ट्रीटमेंट केली. सकाळी आम्ही लक्षात की त्याला चुरणीला पाठवून दिली, तिथून वाचली. पण अशा अनेक घटना आहेत की आम्ही ज्या सांगायला हवेत. खरं तर एक वेळ तर पेट्रोल टाकी लीक झाली होती. तर आम्ही 2 लिटरची बाटलीच टँक म्हणून ओपली आणि गळ्यात अडकवली आणि ती घेऊन टाक्यात दुसरा आम्ही गेलो होतो 20 किलोमीटर अंतरावरती. आम्हाला जर आता कळलं असतं तर आम्ही कधी गेलो नसतो. पण तेव्हा काय कळत नव्हतं की बॉम्बस्फोट म्हणजे काय होतं वगैरे. तर कदाचित गेलोच नसतो त्यावेळेला, पण गेलोय असं. म्हणजे 24 तास डॉक्टरांची खरं तर तिथे गरज आहे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणं इतकं अवघड आहे. पुन्हा त्यांना उपचारांची आवश्यकता त्यांना पटवून देणं, ह्या सगळ्याच बाजूनी एवढं हे किती गरज आहे तुम्हाला आणखीन तुमच्यासारख्या मित्रांची. ह्याच्याविषयी मला असं बोलावं वाटतंय की आम्ही कितीही झालं तरी मी परभणीचा आहे, मधू साताऱ्याचा आहे, चंदू सांगलीचा आहे. आम्ही किती दिवस काम करणार, शेवटी मर्यादा येते, आम्ही काम करू शकणार नाही. आमचं एक ध्येय आहे, उद्दिष्ट आहे की जास्तीत जास्त 5 ते 7 वर्षामध्ये मेळघाटातल्याच आदिवासी तरुणांनी हे काम करायला पाहिजे. तसे तरुण सध्या आमच्याकडे तयार होत आहेत. तशाच तरुणांची एक गोष्ट सांगतो. आमच्याकडे 3 जण तरुण सध्या तयार आहेत जे की अशा प्रकारचं काम करण्यासाठी. 2007ला खूप मोठा पाऊस झाला. 7, 8 आणि 9 जुलैला मेळघाटात पण भयंकर पाऊस झाला, खूप पाऊस झाला. कित्येक दोन गावांची शेती पूर्ण उद्ध्वस्त झाली आणि आम्ही सगळा सर्वे केला. आम्ही असं केलं की त्या 2 आदिवासी जे 2 तरुण आहेत त्यांना आम्ही कामाला लावलं. त्यांना मला की सगळं सर्वे करा. त्यांनी सगळे सर्वे केले, डोर टू डोअर गेले, प्रत्येक शेतावर गेले, सगळ्या शेतांचा सर्वे केला. किती नुकसान झालं हे बघितलं, विहिरींचं किती नुकसान झालं बघितलं आणि सगळा डिटेल अहवाल कलेक्टरांना नेऊन दिला, सबमिट केला. कलेक्टरनं त्यांच्या पातळीवर तलाट्यांना पाठवलं. तलाठी गावात आला, बसला, सर्वे केला आणि गेले. त्यावेळेसचे कलेक्टर जरा चांगले होते. त्यांनी आमचा अहवाल बघितला आणि ज्यांच्या विहिरींची दुरुस्ती झाली नव्हती, ज्या विहिरी नादुरुस्त झाल्या होत्या, त्या विहिरींना दुरुस्तीच्यासाठी त्यांनी सांगितलं की ह्या विहिरींची ताबडतोब दुरुस्ती व्हावी, तसे ऑर्डर दिले. आणि प्रत्येक विहिरीचा प्रत्येक माणसाचा वेगळा चेक केला. अशा 18 विहिरी
ची दुरुस्तीचं काम होतं. सीओने प्रत्येक शेतकऱ्याच्या नावानं चेक काढला की प्रत्येक शेतकऱ्याच्या नावाने चेक काढला की तुला एवढी रक्कम, तुला एवढी, कुणाला 20,000, कुणाला 22,000, कुणाला 7,000, 8,000 अशी रक्कम काढली. आणि तेव्हाचे सीओ जरा हुशार होते. त्यांनी असं केलं की त्या पत्राची एक कॉपी प्रत्येक शेतकऱ्याच्या नावानं पाठवली की तुला विहिरीची दुरुस्तीसाठी सरकारतर्फे अनुदान मिळालेलं आहे आणि त्या अनुदानाची रक्कम एवढी एवढी आहे. अनुदान पंचायत समितीमध्ये जमा झालं. पंचायत समितीत जमा झाल्यानंतर पंचायत समितीच्या बीओनी सगळ्या सरपंचांना बोलावलं. त्यांना सांगितलं की एवढे एवढे पैसे आलेले आहेत, आपल्याला हे पैसे वाटायचे आहेत. सरपंचांनी, ग्रामसेवकांनी, इंजिनियर्सनी प्लॅन केला की शेतकऱ्याला कशाला पैसे द्यायचे, थोडे थोडे पैसे देऊ. सरपंचांनी आणि ग्रामसेवकांनी प्रत्येक शेतकऱ्याला कमी कमी रक्कम दिली आणि त्यांच्या सह्या घेतल्या. पण काही लोकांनी काय केलं, आमच्याकडे ते घेऊन आले की सर हमारे 18,000 रुपये मंजूर हुए, हमको 2,000 रुपये दे, क्या करने का. आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना बोलवलं, त्यांना बसवलं. त्यांना आम्ही सांगितलं की हो का, हे काम आमचं नाही, हे काम तुमचं आहे. तुम्ही कधीतरी लढाई करायला लागेलच, तुम्हाला लढाईशिवाय पर्याय नाही. आम्ही त्या सगळ्या 18 शेतकरी आणि आमचे 2 आदिवासी कार्यकर्ते यांना बोलावलं. त्यांना सांगितलं हे सगळे रिपोर्ट्स घेऊन, सगळे पत्र घेऊन तुम्ही डायरेक्ट सीओ आणि कलेक्टरकडे जायचं, त्यांना भेटायचं आणि त्यांना सांगायचं की आमचे पैसे मिळालेले नाहीत, आम्हाला कमी रक्कम मिळाले. आम्ही चिलाटीत होतो, त्यांना आम्ही अमरावतीला पाठवलं. आम्ही सगळी सेटिंग करून ठेवलेली होती, कारण का आदिवासी मुलं आहेत, कसं करतील, काय करतील, घाबरतील का, काय करतील. पत्रकारांना सांगितलं होतं, मीडियावाल्यांना सांगितलं होतं, सगळ्यांना सांगितलं होतं. हे लोक डायरेक्ट सीओकडे गेले आणि त्या दिवशी बरोबर कलेक्टर, सीओ आणि आयुक्तांची मीटिंग चाललेली होती. हे सीओच्या कॅबिनमध्ये गेले, सीओ काय भेटले नाही, ॲडिशनल सीओ भेटले. त्यांनी सांगितलं की तुमचं काम होईल, पण त्यांनी सांगितलं की तुमचं काम होईल, तुम्ही काय काळजी करू नका, 2-3 दिवसामध्ये तुमचं काम होईल. आदिवासी तरुणांचा परत फोन आला. त्यांना सांगितलं नाही, तुम्ही कलेक्टरला भेटा आणि कलेक्टरला सांगा की हे आम्हाला भेटलेच पाहिजेत. ते आले, गोंधळ घालायला लागले. मीडियावाले आले की बाकीच्या अधिकाऱ्यांची बैठक चालली होती. आयुक्तांनी सांगितलं कोण म्हणून नाही बाहेर, जरा बघा काय करता चाललाय. त्यांचा शिपाई आला आणि म्हणला मेळघाटून काही लोक आलेले आहेत, 17-18 लोक, त्यांचे काहीतरी प्रकरण आहेत. आयुक्तांनी लगेच सगळ्यांना मधामध्ये बोलवलं. काय म्हणून सांगितलं, त्यांनी प्रत्येकानं पत्र दिलं आणि सांगितलं की साहेब मला एवढे एवढे पैसे मिळालेले आहेत. त्यांना जवळजवळ 1,19,000 रुपये मिळणार होते, पण प्रत्यक्षात फक्त 40,000 रुपये 18 शेतकऱ्यांना मिळाले होते. लगेच आयुक्तांनी दखल घेतली आणि डायरेक्ट BDOला फोन केला की यांना दुसऱ्या दिवशी जर पैसे मिळालेले नाहीत तर तुम्हाला मी आज सांगतो, 3ऱ्या दिवशी तुमचं सस्पेंडचं लेटर माझ्या हातामध्ये आहे, तुम्हाला मी बडतर्फ करणार आहे. 3ऱ्या दिवशी या पोरांचा जर मी त्यांना फोन करेल, त्यांचा फोन आला की आम्हाला सर पैसे मिळाले नाहीत, तर तुम्हाला मी बडतर्फ पत्र माझ्याकडे तयार आहे, तुम्ही काही करा आणि पैसे द्या. रात्री सरपंच, BDO, ग्रामसेवक यांनी रात्री उधार पैसे आणून सगळ्या शेतकऱ्यांचे पैसे दिले. आले आमच्याकडं, पावसात आले, सगळं केलं, पैसे दिले आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही साहेबांना फोन करून सांगा की आम्ही पैसे दिलेत म्हणून. अशा तरुणांचा ग्रुप सध्या आम्ही तयार करतोय. पण त्या तरुणांना खूप सारं मार्गदर्शन पाहिजे. त्यांना राजकारणाचं मार्गदर्शन पाहिजे, समाजकारण पाहिजे, त्यांनी मुंबई बघितले पाहिजे, मंत्रालय बघितलं पाहिजे, खूप सारं बघितलं पाहिजे. त्यांना एक्सपोजर दिलं पाहिजे, जे की ते तरुण, मेळघाटचे तरुण उद्या इथं आमच्यासारखं येऊन बोलतील, खूप चांगलं काम करतील, राजकारणात जातील. अशांसाठी आम्हाला खूप जणांच्या मदतीची आशा आहे. तुम्ही अशी मदत सहज करू शकताल अशी मला आशा आहे. थँक्यू. खरंच एक खूप मोठं स्वप्न तू आता आमच्या डोळ्यासमोर उभं केलंस की एक कोरकू समाजातला मुलगा इथे येऊन अशा सभेमध्ये बोलू शकेल आणि इलेक्शनमध्ये उभा राहून राजकारणी म्हणून एखादं पद मिळवून त्याच्या समाजाच्या समस्या सोडवू शकेल. मला इथे चाणक्याचं एक वचन आठवलं जेव्हा तू हा सगळा प्रसंग सांगत होता. चाणक्याने फार पूर्वी म्हणजे कित्येक हजारो वर्षापूर्वी असं लिहून ठेवलंय की सरकारी अधिकारी पैसे कसे खातो, तर जसं पाण्यात असलेला मासा पाणी कधी पितो आपल्याला कळत नाही, तसे सरकारी अधिकारी पैसे खात असतो.
आणि त्याचंच हे मला वाटतं एक जिवंत उदाहरण तू आता सांगितलंस की अशा किती योजनांमध्ये आदिवासींचे किती पैसे कशा पद्धतीने हडप केले गेले असतील आपल्याला माहीत नाही. आणि मला वाटतं आज मीडियाची ही जबाबदारी आहे, ही आपली जबाबदारी आहे की आपण पुढे येऊन सजगपणे या योजनांकडे पाहिलं पाहिजे. आणि आपल्यासाठी हे काम आज मेळघाट मित्र करतोय. मग खरं तर ते आपले प्रतिनिधी कधी बनतील, त्यांच्यातली आणि आपल्यातली दरी कधी कमी होईल याचा आपण जास्तीत जास्त विचार केला पाहिजे. नक्की एक्झॅक्टली अशी काय पावलं आम्हाला इथे राहून उचलता येते? मी काय केलं की एक टुर्नामेंट मेळघाटमध्ये एक भरवतो. 20-22 गावामधून प्रत्येक गावची एक टीम येते. त्याच्यातून आम्ही एक चांगली टीम तयार करतो आणि दरवर्षी पुण्याच्या गाड्या बनवणाऱ्या कंपन्यांच्या टीम बरोबर खेळवतो. मग त्याच्यात मी नावं घेत नाही आता सगळ्यात मोठ्या कंपन्या जगातल्या. या टीमला दरवर्षी गेले 5 वर्ष झालं चारही मुंड्या चित करून आमची टीम मेळघाटला परत येते. क्या बात. या मुलांना तुम्ही मुंबईमध्ये कधी बोलवणार आहे? पहिली गोष्ट, हीच मुलं परत लढणार आहेत. ह्यांना आम्ही जमा करायची जबाबदारी ही आमची. तुम्ही त्यांना प्रशिक्षण देणार आहे, तुम्ही त्यांना मुंबई दाखवणार आहे, तुम्ही त्यांना मंत्रालयात जाऊन मेळघाटचं काम कसं चालतं इथून हे दाखवणार आहे का? ही जबाबदारी तुम्ही नक्कीच घ्याल आणि ती घ्यायला पाहिजे. दुसरं असं की तुम्ही तिथे येऊ शकता नाही का. म्हणजे आम्ही अजून एक मॅरेथॉन असते मेळघाटमध्ये, आम्ही एक मॅरेथॉन घेतो. ते 13.5 किलोमीटर मुंबई मॅरेथॉन झाली त्यामुळे आमच्या मनात त्या मॅरेथॉनच्या आठवणी आता म्हणजे आजच घडलेल्या आहेत. 13.5 किलोमीटरची मॅरेथॉन असते की पायात बूट चप्पल काय न घालता सरकारने खडीच्या बनवलेल्या रस्त्यावर आमची मुलं 39 मिनिटात पूर्ण करतात. गेल्या वर्षी अशी 4 मुलं आम्ही पुण्याच्या एंडोरेला म्हणजे ते पुण्याचे एक मॅरेथॉन होते तिला पाठवले, त्यांनी ती मॅरेथॉन कंप्लीट केली. नंबर नाही आला पण मॅरेथॉन कंप्लीट केली. ती मॅरेथॉन कंप्लीट करणं पण अनेक जणांचं स्वप्न असतं पुण्यामध्ये. ती मॅरेथॉन आमच्या मुलांनी कंप्लीट केली. का तुम्ही या मुलांना काही शिकवत का नाही? ह्यांच्याकडे फिजिकली एवढंही ताकद आहे, ह्यांना थोडंसं जग शिकवा, बाहेर काय चाललंय हे थोडंसं सांगा. आम्ही आमच्यापर्यंत करत असतो. आम्ही आमची जी काही 10-12 गावं आहेत, 15-20 गावं आहेत तेवढ्या गावापुरतं करत असतो. मेळघाट एवढंच नाही आहे, 320 गाव आहेत. गरज नाही तुम्ही आमच्यापर्यंतच यायला पाहिजे. आलात तर आम्ही तुम्हाला अशी मुलं शोधून देऊ, पण तुम्ही परस्पर येऊन पण काम करू शकता आणि ते करायला पाहिजे. आम्ही म्हणतो की एकही बालमूर्ती होऊ देणार नाही. म्हणजे कुठे की आम्ही जे काम करतो तिथे बाकीच्या गावांचं काय, म्हणजे तिथं बालमूर्ती झाले तरी चालतील असं आमचं म्हणणं नाही आहे. तिथं तुमच्यासारखे लोक का नाही येऊ शकत? तिथले आम्ही एखादा पेशंट पाठवला इकडे तर तुम्ही त्याच्या आरोग्याची थोडीशी इथं राहण्याची, इथल्या खर्चाची किंवा इथं दवाखान्यात घेऊन जायची व्यवस्था का नाही करणार? अनेक छोटे छोटे कार्यक्रम आहेत की ते तुम्ही करू शकता. खरं म्हणजे इच्छाशक्ती फक्त पाहिजे. इच्छा असेल तर मार्ग आम्हाला नक्की सापडू शकेल. मला एक विचारायचं आहे, तुमच्या मुलांना जर शाळेत दारू पिण्याची चालत असेल, चालेल का खरंच? रोज दारू पितो आणि तो पेटतो, हे तुमच्या मुलांना चालेल का? नाही चालणार ना. तसंच मलाही वाटतं की मेळघाटातल्याही मुलांना असा शिक्षक मिळावा की जो निर्विष नाही, जो दारू पित नाही, जो शाळा घेतो. तर तुम्ही काय करू शकता यासाठी? साधी गोष्ट आहे. अण्णा हजारेंच्या कृपेने आपल्याला माहितीचा अधिकार मिळालेला आहे. आपण तो वापरायचा. का वापरायचा? काय विचारायचं त्यांना एवढं विचारायचं की मेळघाटातल्या 320 गावापैकी किती गावातल्या मुलांना त्यांचं नाव न पाहता लिहिता येतं. फार मोठी माझी अपेक्षा नाही आहे की त्याला ABCD येते की नाही बाबा, गाणं म्हणता येते की नाही वगैरे. फक्त त्यांना त्यांचं नाव लिहिता येतं का? अजून याच्या खाली जायचं तर काही जणांना पेन्सिल पकडता येते का? किती मुलांना पेन्सिल पकडता येते असं विचारायचं फक्त. मग याच्यावरून लक्षात येते की क्वालिटी ऑफ एज्युकेशन तिथे नाहीच आहे. बिलकुल नाही. मला वाटतं एज्युकेशन नाही करतं क्वालिटी म्हणण्यापेक्षा. आणि असं विचारायचं की किती शिक्षक मेळघाटातले निर्व्यसनी आहेत. एवढं जर तुम्ही केलं आमच्यासाठी ना तरी खूप झालं. आम्हाला माहीत आहे की तक्रार केली ना शिक्षणाविषयी कोणी तर त्याचं नाव आमचं नाव येतं. जर तक्रार तुम्ही केलीत ना, तुमचं नाव असलं ना तर पाठीमागे आम्हीच असतो इथे आम्हाला माहीत असतं. त्यामुळे तुम्ही तक्रार बिंदास्त करा. काय एक शिवा खायची आम्ही शिवा खातो. खरंच म्हणजे किती साधी गोष्ट आहे, पण आपण असा कधी विचारच केलेला नसतो. मला वाटतं या कार्यक्रमातून निदान आपण असा विचार करायला शिकलो तरी सुद्धा आपलंच खूप एज्युकेशन झालं असं आपण मानायला हरकत नाही. जरा एक मिनिट, कारण मला तरी म्हणजे जोपासून मी मेळघाट 3-4 वर्षापासून येतोय तर या शिक्षकांनी सगळ्यात मोठा नुकसान केलं आहे मेळघाटाचा. एक अख्खी पिढी बर्बाद करून ठेवली आहे. त्यांना ना धड शेती येत, एक नाही अनेक पिढ्या ते तुम्ही बघितली असेल, मी एक पिढी बघितली आहे. पण त्यांना ना धड शेती येते कारण ते पूर्ण आपलं दिवस शाळेत घालवतात, परंतु क्वालिटी ऑफ एज्युकेशन नथिंग. त्यांना स्वतः 12वीतल्या मुलांना स्वतःचं नाव लिहायला सांगितलं ते लिहिता येत नाही कारण त्यांचे एक्झाम पेपर स्वतः शिक्षक भरून देतात.
आणि ही खूप खूप म्हणजे अशी काही मुलं आहेत की मेळघाटातून पास होता येतं म्हणून ते मेळघाटात ऍडमिशन घेतात. मेळघाटात पास इतका होणं सोपी भ्रष्टाचार आहे, मेळघाटात पास होणं सोपी आहे म्हणून बाहेरची मुलं मेळघाटात सध्या ऍडमिशन घेत आहेत. हा ट्रेंड चालू झालाय. इतकी वाईट परिस्थिती आहे. तो पिढीचं बोला ना, एक टेंभुर्णी नावाचं गाव आहे, तिथे शिक्षक आहे कवडे नावाचा. तो गेल्या 10-12 वर्षापासून तिथेच आहे. तोही आदिवासीच आहे. तर 12 वर्षापासून त्या गावामधल्या लोकांनी अनेक तक्रारी केल्या आहेत, पण तो गुरुजी बदललेला नाही. गुरुजी तसंच आहे. तिथली काय अवस्था आहे, तर 12 वर्षापासून तो शिकवत असून सुद्धा आजही त्या गावातला एकही मुलगा 10वी पास झालेला नाही. असं आमच्या 28 गावामधलं ते एकमेव गाव आहे. त्या गावानं अनेक तक्रारी करून अनेक गोष्टी घडून सुद्धा तो शिक्षक रोज प्रत्येक महिन्यात 20,000 पगार घेतो. आणि तिथल्या मुलांना आजही त्यांचं नाव सांगता येत नाही, उभं राहून त्यांचं नाव सांगता येत नाही, त्यांना रागेत उभं राहता येत नाही. काय करायचं शाळेला ह्या, काय करायचं शिक्षणांना या. खरं तर आम्हाला थोडंसं वाटतं कसं पण काय करायचं, कितीही ओरडून तर काय बदलच होत नाही आहे. किती त्या लोकांनी तर लोग असं म्हणतात की आता कितने तक्रार करने का हमने, कोई सुनता ही नहीं, कितने बार लेटर लिखने, कितने बार उसको बोलने का, कुछ बदलता ही नाही आहे. बदल एवढाच झाला आहे की तो पूर्वी गुरुजी सायकलवरून येत होता, आता गाडीवरून येतोय. म्हणजे आमच्या दबावाची किती गरज आहे की हा जर दबाव आपण बाहेरून आणला, जर अमेरिकेतून एक लेटर आलं तर दबाव येऊ शकतो, तर मुंबईतून 10 लेटर्स गेली तर तेवढाच प्रभाव नक्की पडेल. नक्कीच हे करणं खूप जरुरीचं आहे. खरं तर यासाठी अमेरिकेची गरज पडू नये. खरंय. रामभाऊ, मला वाटतंय की आणखीन एक आपण गोष्ट सगळेजण करू शकता. तुम्ही जो एज्युकेशन सेज आणि प्रोफेशनल टॅक्स भरता त्याचं काय होतं, कुठं जातो पैसा, हे सरकारला तुम्ही विचारू शकता की मी टॅक्स भरतोय, माझ्या पैशाचं काय होतं. आणखीन एक गोष्ट करू शकता, मीडिया करू शकतो. मला वाटतंय आदिवासी भागामध्ये मीडिया फक्त रस्त्यानं जातो, जे की आतले इंटेरियल गाव आहेत त्या गावात जात नाही. आणि मीडियानं फक्त कुपोषणाचा प्रश्न लावून धरणं आम्हाला तरी चुकीचं वाटतं. कारण का कुपोषण हा प्रश्न नाही, त्याच्या जाळं आहे, समस्यांचा जाळं आहे. त्या जाळ्यांकडे जाऊन सगळ्यांनी लक्ष द्यावं, पत्रकारांनी लक्ष द्यावं. हे जरी केलं तरी खूप सारं होऊ शकतं. मला वाटतं ते जे म्हणतायत त्यात इतकं तथ्य आहे की आज ही मंडळी तिथे 10-10 वर्ष राहून काम करतायत. ही मंडळी नव्याने जॉईन झाली आहेत. हे सगळं कशामुळे शक्य आहे, तर आज ही दोघं सरकारी यंत्रणेतून काम करतात त्यामुळे त्यांना त्याचे पगार मिळतात. पण या तिघांचं काय, त्या तिघांचा चरितार्थ कसा चालतो, त्यांना कोणी पगार देणार नाहीये. तिथे न काम करणाऱ्या ग्रामशिक्षकाला 20,000 रुपये पगार मिळतोय, यांना कोण पगार देणार. पण त्यांचा खर्च मैत्रीसारखी संस्था आज तुमच्या पाठीशी उभी आहे आणि म्हणून शक्य आहे. मग मैत्रीकडे पैसा कुठे येतो, कुठून येतो, तर तो मैत्रीमध्ये आपल्यासारखीच लोक पैसे देतात म्हणून तो येतो. मला मैत्रीच्या एका उपक्रमाचा उल्लेख करायला नक्की आवडेल आणि जो उपक्रम ऐकल्यानंतर आपले डोळे खाडकन उघडल्याशिवाय राहणार नाहीत. आपल्या प्रत्येकाच्या घरात रद्दी तयार होते, कारण आपण सुशिक्षित माणसं असल्यामुळे आपल्याकडे वर्तमानपत्र येतं आणि ही रद्दी विकून जो पैसा येतो, आज नाही म्हटलं तरी एका घरातून रद्दी विकल्यानंतर 60-70 रुपये आरामात तयार होतात. कारण आपण फारच सुशिक्षित असल्यामुळे आपल्याकडे मराठी वृत्तपत्र येतं, इंग्रजी वृत्तपत्र येतं आणि आजकाल पुरवण्या पण खूप जाड्या असतात. असे सगळे जे पैसे तयार होतात, या पैशाची तुम्हाला मला कदाचित फारशी किंमत सुद्धा नसते. ते पैसे गोळा करून यांचा चरितार्थ चालवला जातो. मला सांगा किती साधी योजना आहे ही. योजना तर आपण राबवू शकतो. ही एकट्या पुण्यात काही, संपूर्ण महाराष्ट्रभर याचं जाळं का पसरत नाही. एवढं जरी करू शकलो आपण तरी सुद्धा आपण त्या आदिवासींना आपला बांधव मानला असा त्याचा अर्थ होणार नाही का. कारण मला वाटतं व्यक्तिशः महाराष्ट्र असं म्हणत असताना मेळघाट सुद्धा महाराष्ट्राचा भाग आहे. आज वेगवेगळ्या घोषणा आपल्याला ऐकू येतात की अमका प्रांत वेगळा करा, तमका प्रांत वेगळा करा. अशा घोषणा राजकीय कारणांसाठी होतात ही गोष्ट वेगळी. पण स्वतः उद्या समजा तिथल्या आदिवासींनी उचलून अशी घोषणा केली की आम्हाला वेगळं व्हायचं, तर काय त्याच्यात तथ्य आहे असंच म्हणावं लागेल. कारण आज आपण त्यांच्यासाठी जर काही केलं नाही, तर ही आपुलकीचा हा धागाच जर बांधला गेला नाही, हा ब्रिज झाला नाही, जर मेळघाट मित्र तयार झाले नाही, तर हे नक्कीच होऊ शकणार नाही. आणि मला वाटतं ही जबाबदारी प्रत्येक महाराष्ट्रीयन म्हणवणाऱ्या माणसाची आहे. म्हणजे हा प्रश्न केवळ मुंबईचा, केवळ पुण्याचा, केवळ नागपूरचा, अमरावती जवळ आहे म्हणून अमरावतीचा असा नाहीये. ही आपल्या अंगणात राहणारी मंडळी आहेत. आपल्या अंगणातल्या गोष्टी आपण नाही बघायच्या तर कुणी बघायच्या. आणि याच संदर्भात आणखीन माहिती देण्यासाठी मला वाटतं मी जयश्री शिदोरे यांना इथे आमंत्रित करू इच्छिते. तरी मला एक बोलायचं वाटतं की मी तुम्ही सगळ्यांचे आभार मानतो की तुम्ही सगळेजण इथे आलात, आमचं बोलणं, मेळघाटचं बोलणं ऐकलं. माझी एवढीच इच्छा, म्हणजे आमची एवढीच इच्छा आहे की इथून जाताना किमान एवढ्या लोकांनी तरी मेळघाटला आपल्या मनात जपावं, थोडंसं त्याला थोडंसं त्यात पाहावं
आणि नुसत्या बातम्या न वाचता थोडंसं त्यामध्ये आतमध्ये घुसून खरंच काय आहे बाबा थोडंसं पाहावं आणि काय शक्य झालं तर थोडी मदत करावी त्याला.